कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी छोट्या सूचना. कोरोनाच्या निर्बंधामध्ये हा कार्यक्रम आपण करतोय, त्याप्रमाणे गर्दी झाली तरी सुद्धा एका अडी खुर्चीत सोडून बसणं हे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, सामाजिक अंतर. आणि बाजूने आम्ही काही खुर्च्या ठेवल्यात, काही लोक उभे राहू शकतात. आणि या कार्यक्रमाची अशी सोय केली आहे की इथे आलेल्या लोकांना प्रत्यक्ष कार्यक्रम पाहता येईल, पण याच वेळेला कार्यक्रम फेसबुक लाईव्ह पण होतोय. म्हणजे या सभागृहाच्या बाहेर बसलेले अनेक लोक आपापल्या घरात बसून हा कार्यक्रम पाहू शकतात. त्याप्रमाणेच ज्या लोकांना बसायला जागा होणार नाही ते लोक बाहेरून मोबाईलवरती हा कार्यक्रम पाहू शकतील. कार्यक्रम झाल्यानंतर मान्यवरांना त्यांना भेटता येईल किंवा पुस्तकांवर सह्या घेता येतील. नमस्कार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग, निवृत्त पोलीस महासंचालिका डॉक्टर मीरा चड्डा बोरवणकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण आज सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथे आलोय. ते मीरा भाईंदर आणि वसई विरा विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर सदानंद दाते. समकालीनच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये आलेले प्रचंड पोलीस, समकालीन प्रकाशन, युनिक फीचर्स या दोन्ही संस्थांचे मुख्य संपादक आणि संचालक डॉक्टर सुहास कुलकर्णी, अनुभव मासिकाच्या संपादिका आणि ज्यांनी आजच्या पुस्तकाचं संहिता संपादन केलंय त्या गौरी कानेटकर, मितानी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर मुकुंद कुलकर्णी, आमच्या अनुभव मासिकाचा प्रचार प्रसार याचं सगळं काम पाहणाऱ्या पौर्णिमा सोमण, पासवर्ड प्रकल्प घेऊन आम्ही महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांमध्ये जे काम करतो त्या विभागाचं काम पाहणाऱ्या उषाली जोगळेकर, अनेक ज्येष्ठ सेवेमध्ये असलेले निवृत्त झालेले पोलीस आणि शासनातले अधिकारी, त्याच्याशिवाय सदानंद दाते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांच्या बॅचचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी आलेत आणि एकत्र एका बाजूला बसलेत. ज्या विभागाचं त्यांनी नेतृत्व केलं त्या फोर्स वनचे अनेक अधिकारी इथं आले. आणि त्याशिवाय कधी पोलिसांविषयी प्रेम वाटणारे आणि कधी पोलिसांना घाबरणारे आपल्यासारखे अनेक नागरिक वाचक या ठिकाणी आले. सर्वांचं युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनच्या वतीने अतिशय मनपूर्वक स्वागत. म्हणजे शेवटचा कार्यक्रम याच्या आधीचा कधी झाला असावा हे आठवत नाही. एवढा 2-2.5 वर्षांचा काळ आपल्या सगळ्यांच्या मधून गेला. समकालीन प्रकाशन पुरतं म्हणायचं तर याही काळामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही पुस्तकं करत राहिलो की जी लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्हाला अनेक अडचणी आल्या. महाराष्ट्रातल्या पूर्ण 35 जिल्ह्यांचा सामाजिक सांस्कृतिक दस्तऐवज करणारं महाराष्ट्र दर्शन सारखं पुस्तक असेल किंवा खरेखुरे ॲडॉल या मालिकेतलं भाग 3 हे पुस्तक असेल, शुदा खुदा लिहा या मालिकेतलं पुस्तक असेल किंवा डॉक्टर दातेंच्या बरोबरीने आता प्रकाशित झालेली अनिल अवचट यांचं आणखी काही प्रश्न आहे, सुहास कुलकर्णी यांचं अवलिया आप्त सारखं पुस्तक आहे किंवा पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांचं ओडिशातल्या अनुभवांवरचं पुस्तक आहे. 2-2.5 वर्ष विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही काम करत राहिलो. जी पुस्तकं केली जातात त्याच्यावर खूप संपादकीय काम केलं जातं, पण वाचकांपर्यंत ती पोहोचवण्यामध्ये अडचणी येतात. आणि हा प्रश्न फक्त कुठल्या तरी एका लेखकापुरता, एका पुस्तकापुरता, एका प्रकाशन संस्थेपुरता किंवा एखाद्या पुस्तकाच्या दुकानापुरता नाही. एकूणच मराठी वाचन व्यवहार सगळा जो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अडचणी येतात तिथपर्यंत पोहोचायला. अनेक वाचन संस्कृती उभी राहण्यासाठी
आणि आपण सगळे सुज्ञ पुणेकर रसिक वाचक आहात, आपल्याला कल्पना आहे की ज्या समाजामध्ये आर्थिक प्रगती वेगाने होते आणि त्या वेगाने सांस्कृतिक किंवा वैचारिक प्रगती होत नाही, त्या समाजाची प्रगती चांगल्या पद्धतीने होत नाही. तर वाचन संस्कृती, वाचन व्यवहार हा वाढावा, याच्यासाठी पूर्ण समाजाने पाठीशी उभं राहावं, असं सर्वांच्या वतीने मी सुरुवातीला आपल्याला आवाहन करतो. कार्यक्रम सुरू करत असताना मॉडर्न कॉलेजच्या, मॉडर्न महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची इच्छा होती की त्यांचे माजी विद्यार्थी, ज्यांचा महाविद्यालयाला रास्त अभिमान आहे, त्यांचं पुस्तक येत आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गोसावी सर आणि कॉमर्स विभागाचे प्रमुख कांबळे सर महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर दातेंचा सत्कार करतात. समकालीन प्रकाशनाच्या सर्वच पुस्तकांविषयी प्रतिक्रिया असते की पुस्तकांचं प्रोडक्शन, पुस्तकांची छपाई, पुस्तकांचं रूप अतिशय देखणं असतं आणि लोकांना आवडतं. अनेक लोक सांगतात की समकालीनचं पुस्तक आम्हाला लांबूनही ओळखता येतं. तर हे करण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे ते आमचे सहकारी अजय कसबे यांना मी विनंती करतो की ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांचं त्यांनी स्वागत करावं. पुस्तकाचं संपादन, पुस्तकाची निर्मिती जेवढी महत्त्वाची असते, त्याच बरोबरीने पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. ते पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करणारे आमच्या वितरण टीमचे दिलीप पानसरे यांना मी विनंती करतो की मीरा बोरवणकर मॅडमचं त्यांनी स्वागत करावं. समकालीन बरोबरच अनुभव मासिकाचे अनेक वाचक या ठिकाणी आहेत. तर अनुभवचा प्रचार प्रसार, त्याच्या वर्गण्या वाचकांपर्यंत पोहोचणं, त्यांना अंक वेळेत पोहोचतात की नाही याची सतत दखल घेणं, याचं काम गेली अनेक वर्ष म्हणजे आमच्या सुरुवातीपासून आमचे सहकारी मंगेश लखणे करतात. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सदानंद दातेंचं स्वागत करावं. या पुस्तकाची प्रस्तावना आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की निवृत्त आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी जे रिबेरो यांनी लिहिली आहे, ज्यांचं नाव जरी आपण घेतलं मनामध्ये तरी आदराची भावना येते. आज ते वयाच्या 90मध्ये आहेत. आमची इच्छा होती, त्यांची इच्छा होती की त्यांनी कार्यक्रमाला यावं. ते प्रकृती असं असल्यामुळे येऊ शकत नाही, पण त्यांनी एक छोटी क्लिप पाठवलेली ती आपण पाहू आणि कार्यक्रम पुढे नेऊ. I have great pleasure in talking about this book written by my young friend Sadanand Date for many reasons. I just talk about those reasons. The most important one is about Sadanand himself, who is really a star in our service. And I have mentioned about that in the foreword to the book, which I have written in English, translated into Marathi, and published in the book. But there is another very important reason which made me happy when Sadanand asked me to speak. And that is that of late, in these days in particular, we have had a lot of flack from the press and from the public
about the antics of a very senior officer, and we were really ashamed that the service had come to this pass. But here is a young officer like Sadanand Date, who is going to retrieve much of the lost ground and bring back to the service the elan which we are interested in. I have not read the book in Marathi. I tried to. My knowledge now is not the same as it was when I was in service. But I did get someone to read it to me, and I was really amazed at the incidents that he has recounted in his short service. And there are some things which I will mention which impressed me quite a bit. And I think that all young officers who are joining the IPS, probationers in Hyderabad, and then who have joined already after their probationary period, those who are already in service, they should all read it, because this is what we expect young officers and also the senior ones to emulate. Our Sadanand Date is one shining example of an officer who has succeeded, who has become very popular with the people, who will not be forgotten by the people even after he retires, because he has always stuck to the truth and he has always done according to what his conscience tells him. These are the type of officers we want in the IPS today. People cannot be fooled. They know exactly who is on their side, who is working for the people. And it is our job to work for the people. We have taken an oath, and we have to be true to that oath. Sadanand Date's one particular story impressed me quite a bit. I mentioned that to him, that in one district where he was serving as an ASP, I think that perhaps that means when he had just joined as a probationer, he had just entered a police station when he found a woman who was there, and she was very annoyed or agitated, and he asked her what was the problem, and she said that she admitted that she was a prostitute, but that she had been wronged either by the person who was the pimp or one of the customers, and she said she had come to the police with that complaint, but the police are not taking any cognizance of her complaint. So Sadanand immediately listened to her, took down all the particulars, and made the police take action. This woman was so impressed with that, but then something she did later, after that, is what I want to point out. She took out 20 rupees from her blouse. She removed the 20 rupees and gave it to Sadanand, because she felt, like many others do, that the police don't act unless money is given to them. Now this is something that we have to change. We have to change this image of the police. And it can only be changed if there is a general knowledge or feeling among the rank and file that they have to act honestly, justly, and that they have to be compassionate and caring for those who come to them. You see, this example is a very telling example of what people think about the police. Officers like Sadanand Date are the ones who are going to change this image. He is loved by the people wherever he has worked, and he has done, and they are happy with him only because he has listened to them
he is compassionate, he does not think he is the master of the people, but that he is their servant. Though he is certainly not a servant in the ordinary sense of the term, he is their servant because he has to serve. He has to serve. Indian police service. Service means you serve. And if you are serving, you are a servant. And you have to show them that you are that. So this is what I'm so happy to be to be talking about this book which Sadanand has written. My foreword is there, as I mentioned earlier, and I think it sums up exactly what I feel about it. Thank you for listening to me. आजच्या कार्यक्रमाचं आणखीन एक वेगळेपण आहे. म्हणजे आता आपण पाहिले की एक खूप आधीच्या काळातले ज्येष्ठ IPS ऑफिसर आताच्या सर्व्हिसमधल्या दातेंसारख्या अधिकाऱ्याचे त्यांनी एवढं कौतुक केलं. एका अर्थाने तो नव्या पिढीतले जे चांगले अधिकारी आहेत त्यांना आशीर्वाद आहे, त्यांचा वारसा पुढे नेणार आहे. दातेंपेक्षा सुद्धा अत्यंत तरुण असे IPS ऑफिसर आपल्यामध्ये आलेले. ते आहेत वैभव निंबाळकर, ज्यांचं आसाममध्ये पोस्टिंग आहे. भारतातल्या अनेक सर्वात तरुण अधिकाऱ्यांपैकी आहेत. आणि आसाम आणि मिझोराममध्ये जे मधल्या काळात फायरिंग झालं, अत्यंत बहादुरी त्यांनी गाजवली. तिथे त्यांना गोळी लागलेली आहे आणि आज वॉकरच्या आधाराने इथे आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत. सध्या ते पुण्यामध्ये उपचार घेत आहेत. मी डॉक्टर दातेंना अशी विनंती करतो, त्यांना वर येणं शक्य नाही, त्यांचं खाली जाऊन त्यांनी सत्कार करावा. तर आपल्या समाजात एक निराशावादी, नकारावादी सूर लावणारा एक मोठा वर्ग आपल्याला दिसतो. तो कधी कट्ट्यांवर गप्पा मारतो, कधी समाज माध्यमांवर गप्पा मारतो, कधी न्यूज चॅनलच्या संध्याकाळच्या चर्चांमध्ये मारतो, कधी वर्तमानपत्रांच्या अडकाण्यातून मारतो. तो सतत काय म्हणतो की आता संपलं, आता फक्त भ्रष्टाचार, आता फक्त स्वार्थी लोक. पूर्वीचा जो काळ होता तसा आता काळ राहिला नाही. आता आपल्या समाजात काही उरलं नाही. चांगुलपणाने काम करणाऱ्याचे दिवस राहिले. त्याला एक खणखणीत उत्तर म्हणजे ही 3 माणसं जी आपल्या समोर बसली. ही माणसं अशी की आपण काय करायचं याची त्यांना वैचारिक स्पष्टता आहे. जे त्यांनी करायचं ठरवलेलं आहे ते कुठल्याही अडचणींना न डगमगता वर्षानुवर्ष ते करतायत. ते सगळं करत असताना जी काही किंमत मोजावी लागेल ती मोजायची तयारी आहे. यातल्या प्रत्येकाने काही ना काही प्रकारची त्यासाठी किंमत मोजलेली. आणि मग कोणी विचारतं की ही माणसं शेवटी अपवादानी आहेत. म्हणजे सामाजिक क्षेत्र पाहिलं तर डॉक्टर बंगांसारखी माणसं खरोखर अपवादानी आहेत. पोलीस खात्यामध्ये तर आपल्याला दाते आणि मीरापूरवर किती अपवाद आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. मग याच्याने काय होणार आहे? तर मला वाटतं की ज्या पद्धतीने पावसाचं पाणी जमिनीमध्ये झिरपतं त्या पद्धतीने ह्या माणसांचं जे काम आहे ते समाजामध्ये कुठेतरी झिरपत असतं. पावसाचं पाणी जमिनीत झिरपल्यानंतर काय होतं पुढे, तर त्याची भूजल पातळी तयार होते. भूजल पातळीचं पुढे काय होतं तर तेव्हा आपल्याला कळत नाही, पण नंतर ठिकठिकाणी विहिरींना पाणी लागतं आणि त्याच्यामधनं अनेक पिकं उभी राहिलेली, डोलणारी, ज्याच्यातून लोकांचं आयुष्य समृद्ध होतं असं दिसतं. ह्या लोकांच्या कामामधनं, त्यांच्या आयुष्यामधनं, त्यांच्या कर्तृत्वातून समाजामध्ये भूजल पातळीसारखी एक चांगुलपणाची पातळी समाजाच्या अंतरंगामध्ये तयार होत असते. आणि तो चांगुलपणा जो झिरपत राहतो समाजामध्ये, त्याचे पुरसाद कुठे 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 आपल्याला पडसाद पुढच्या काळामध्ये दिसत राहतात. आणि हे या माणसांचं वेगळेपण आहे. आणि त्या तिघांनी एकत्र असणं आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांचे विचार ऐकणं याचा हा फार महत्वाचा संदर्भ आहे. आज ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, विमोचनासाठी आपण एकत्र आलो, वर्दीतील माणसाच्या नोंदी, ते सदानंद दाते आणि आम्ही खूप अनेक वर्षांचे मित्र आहोत महाविद्यालयीन जीवनापासून.
पुढे आम्ही पत्रकारितेत गेलो, त्यांनी पोलीस खात्यात प्रवेश केला आणि काही वर्ष झाल्यानंतर एकदा भेट झाली. तर पोलिसांना भेटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पहिला आपल्यावरती संस्कार होतो तो जंजीर पासून ते सिंघम पर्यंत हिंदी सिनेमात पाहिलेला पोलीस. दुसरीकडे काय असतं की आपल्याला वाटतं की अमुक ठिकाणचा पोलीस कमिशनर एवढेशे कोटी दिल्याशिवाय होत नाही, अमुक ठिकाणचा पोलीस अधिकारी एवढे कोटी घरी घेऊन घरी गेल्याशिवाय गोळा केल्याशिवाय घरी जात नाही. हे सगळं आपण पोलीस दलाविषयी ऐकत असतो. आणि त्या पार्श्वभूमीवर सदानंदची आणि माझी भेट झाली आणि आम्ही अनेक वर्षांनी भेटल्यानंतर बऱ्यापैकी वेळ बोलत होतो एकमेकांच्या क्षेत्राविषयी. तर त्यात मला असं लक्षात आलं की हा अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे, ज्याला कायद्याच्या राज्याविषयी आस्था आहे, लोकशाही मूल्यांची चौकट जपायची आहे, देशाच्या संविधानाचं पालन प्रत्येक पावलावर झालं पाहिजे असा आग्रह आहे. आणि एवढं करत असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवर काम करतात. बाहेर आपल्याला वाटतं की इतका स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी कायम सायडिंगला टाकला जातो, त्यांना कधी महत्वाची पदं मिळत नाही, पण प्रत्यक्षात हे चित्र होतं. म्हणून युनिक पिक्चरच्या वतीने जेव्हा वेगळी माणसं आम्ही समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करतो, त्यातला एक भाग म्हणून 2014 साली अनुभवच्या दिवाळी अंकासाठी मी म्हणलं तुम्ही हे सगळं लिहा, हे लोकांपर्यंत येऊ दे की अशासारखा अधिकारी की जो निर्व्यसनी, कार्यक्षम आणि स्वच्छ चारित्र्याचा आहे, तोही त्यावेळेला मला वाटतं मुंबईचे जॉईंट सीपी होते क्राईम ब्रँचचे, एवढ्या महत्वाच्या पदावर असू शकतो. आणि अनुभवच्या दिवाळी अंकामध्ये तो लेख छापला आम्ही, त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आला. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की अशा माणसांच्या शोधात समाज आहे, त्यांचं काम, त्यांचे विचार लोकांना समजून घ्यायचे. म्हणून मग त्यांना पुस्तक लिहायची विनंती केली आणि अनुभवमध्ये लेख मला घेऊन हे पुस्तक आपल्या समोर आलेलं आहे. कारण या माणसामध्ये दोन व्यक्तिमत्व आहेत. एक व्यक्तिमत्व जे आहे ते जातीय दंगलीमध्ये फायरिंगची ऑर्डर देईल, नक्षलवादाशी थेट एन्काउंटर करेल, अनेक मोठमोठ्या धेंडांना अटक करेल आणि 26/11च्या रात्री प्राणाची बाजी लावून अतिरेक्यांचा सामना सुद्धा करेल. दुसरं व्यक्तिमत्व जे आहे ते एका वाचकाचं आहे, एका लेखकाचं आहे, एका अभ्यासकाचं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन महत्वाचं एका चिंतकाचं आहे. गंमत म्हणजे ही दोन्ही व्यक्तिमत्व एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे ज्या वेळेला ते फील्डवरती काम करतात तेव्हा त्यांनी केलेल्या वाचनाचा, विचाराचा, अभ्यासाचा त्यांना उपयोग होतो. आणि जेव्हा ते वाचन अभ्यास करत असतात तेव्हा फील्डमध्ये घेतलेल्या अनुभवांचा आणि केलेल्या कामाचा त्यांना उपयोग होतो. अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला हे दोन्ही पैलू पाहायला मिळतील. अनेक जण विचारतात की पुस्तकाने काय होणार आहे. तर सार्त्र नावाचे जे मोठे लेखक होते जागतिक पातळीवरचे, त्यांनी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणलं होतं की हे पुस्तक मी लिहून हे प्रश्न लगेच सुटतील असं नाही. कदाचित 50 वर्षातही सुटणार नाहीत, कदाचित 100 वर्षातही सुटणार नाही, पण हे माझ्या प्रिय देशबांधवांनो, यापुढे हे प्रश्न आम्हाला माहिती नव्हते असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तर असं पुस्तक लिहिणाऱ्या डॉक्टर सदानंद दाते यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. आपण सर्वजण आलात. आज माझं पुस्तक मी आपल्या समोर ठेवलंय. आनंदी जसं सांगितलं तसं 2014च्या लेखापासून सुरुवात झाली, पण मी छत्तीसगडमध्ये 2015-16 साली होतो. तेव्हा ऑपरेशन्सच्या धावपळीनंतर जे विरंगुळ्याचे क्षण मिळाले तेव्हा मी माझ्या 25 तोपर्यंतच्या सेवेच्या अनुभवांच्यावर विचार केला, त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. ज्या पोलीस व्यवस्थेमध्ये मी काम करतो त्या व्यवस्थेकडे तटस्थपणे पण सहृदयपणे पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मला जे वाटलं ते मी इथे लिहिलंय आणि आपण सर्वांच्या समोर मी ते ठेवणार आहे. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून डॉक्टर अभय बंग गडचिरोलीहून आले, हा मी माझा बहुमान समजतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, थिंक ग्लोबल ॲक्ट लोकल. आपल्या
समस्यांशी आपण झुजताना आपल्याला त्या समस्यांचं वैश्विक जे परिप्रेक्ष्य आहे तो माहिती असला पाहिजे आणि त्या समस्यांच्यावरती आपण उपाय करताना ते उपाय शाश्वत उपाय असतील असा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आधुनिकतम वैद्यक शास्त्राचा उपयोग महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये जे पारंपरिक शारीरिक आणि मानसिक व्याधी आहेत त्यांच्यावरती उपाय शोधण्यामध्ये आणि त्यांनी शोधलेल्या उपायांचं पुन्हा जगाने अनुकरण केलेलं आहे. असे एक फार महनीय व्यक्तिमत्व ज्यांच्या नावात अभय आहे आणि मला असं वाटतं पोलीस विभागाकरता खूप महत्त्वाचं आहे की दरोडेखोरांपासून टेररिस्टपर्यंत भय असता कामा नये. सर, आपण आज या कार्यक्रमासाठी आलात. आपली उपस्थिती खूप औचित्यपूर्ण आहे, खूप बहुमानाची आहे. धन्यवाद. सचोटी, धडाडी, निष्ठुरता, संवेदनशीलता आपल्या कर्तबगारीने ज्यांनी महाराष्ट्र पोलिसांवरती ठसा उमटवलेला आहे त्या डॉक्टर मीरा चड्डा बोरवणकर मॅडम इथे आल्या, त्यांना मी धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाला आवर्जून मॉडर्न कॉलेजचे माझे शिक्षक डॉक्टर गोसावी आणि इतरही शिक्षक, मॉडर्न कॉलेजचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आलेले आहेत, मीडियाकर्मी आहेत, रसिक वाचक आहेत. या मॉडर्न कॉलेजच्या वास्तूमध्ये, मॉडर्न कॉलेजच्या प्रांगणामध्ये जिथे मी 5 वर्ष शिक्षण घेतलं, माझ्याबरोबर शिक्षण घेतलेले आणि शिक्षणापासून ते न आवडणाऱ्या वर्गामध्ये मागच्या खिडकीतून उड्या मारून वर्गातून सोडून जाणारे मित्र, संदीप सारखे असे मॉडर्न 87च्या बॅचचे मित्र इथे आहेत. माझे शाळेतले मित्र इथे आहेत आणि म्हणजे मी काही वावगं बोललो तर त्यांना समजणार आहे मी काय बोलतो ते, जास्त किंवा कमी बोलतो ते. 26/11ची काळ रात्र महाराष्ट्राने पाहिली आणि त्या रात्री महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र शासनाने एव्हरी क्रायसिस ब्रिंग्स अन ऑपॉर्च्युनिटी, त्या संकटाचा आपण संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यातलं एक उत्तर होतं फोर्स 1. फोर्स 1च्या सुरुवातीच्या काळात, फोर्स 1च्या उभारणीमध्ये ज्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं असे फोर्स 1चे अनेक आत्ता कार्यरत असलेले, पूर्वी माझ्याबरोबर काम केलेले जवान आणि अधिकारी इथे आवर्जून आलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आपण आलात त्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय, आनंद वाटतोय. मी हे जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये मी पोलीस अधिकारी म्हणून गुन्हेगारी, लॉ अँड ऑर्डर, नक्षलवादासारखी समस्या, दहशतवादी समस्या, देशाच्या विविध भागामध्ये काम करताना मला आलेला अनुभव या सर्वाबद्दल लिहिलं आहे. आणि ज्या पोलीस दलाबरोबर मी काम करतो त्या माझ्या सहकाऱ्यांच्याबद्दल सुद्धा मी लिहिलं आहे. एक छोटासा प्रसंग मी वाचणार आहे आणि नंतर मी माझं छोटंसं भाषण थांबवणार आहे. मी भंडारा जिल्ह्यात SP असताना अनेक उपक्रम राबवले आणि ते पूर्णत्वाला गेल्यावर मला अगदी आतून समाधान मिळालं. त्या काळातला एक प्रसंग विशेष आठवणीत राहिला आहे. तेव्हा मी गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये वार्षिक निरीक्षणाकरता गेलो होतो. काम पूर्ण करायचं म्हणून रात्री 10 वाजले तरी मी पोलीस स्टेशनमध्येच होतो. 51 वर्षाच्या बाई तिथे मला भेटायला आल्या. त्या इतक्या रात्री आल्याचं बघून मला आधी नवल आणि काळजीही वाटली, पण माझी काळजी दूर करत त्या हसतमुखाने म्हणाल्या, साहेब, मी तुमचे आभार मानायला आले. तुमच्यामुळे माझा संसार मार्गी लागला. जे सुख मला कधीही मिळालं नव्हतं ते आता मला मिळालं. मी फक्त तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, माझं दुसरं काही काम नाही. अधिक चौकशी केल्यावर समजलं की त्यांचे पती पोलीस खात्यातच हेड कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत होते. आता त्यांनी माझे आभार का मानले याच्या मागे पण एक गोष्ट आहे. पोलीस दलाच्या सुरुवातीच्या काळात माझ्या असं लक्षात आलं होतं की पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दारूच्या व्यसनाधीनतेचं प्रमाण चिंताजनक आहे. कर्मचारी दारूच्या नशेत कामावर येतात तेव्हा त्यांच्याकडून कामातल्या गंभीर चुका होतात. त्याने पोलीस दलाची विश्वासार्हता आणि जनमानसातील प्रतिमा खालावते. याचे वैयक्तिक आणि कौटुंबिक पैलूही असतातच. दारूच्या नशेत केलेल्या गैरप्रकाराबद्दल त्यांची विभागीय चौकशी झाली आणि त्यात अपराध सिद्ध झाला तर कठोर शिक्षा करण्यावाचून इतर कुठलाही पर्याय नसतो. अशा वेळी ते कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय माणुसकीची, पोटावर न मारता पाठीवर मारण्याची अपेक्षा करतात, पण ते प्रशासकीय शिस्तीच्या चौकटीत शक्य होत नाही. या सगळ्याची जाणीव असल्याने भंडारा जिल्ह्यात रुजू होताच मी एक विस्तृत पाहणी केली. व्यसनाधीन अंमलदारांची यादी गोपनीयरित्या संकलित केली. तो आकडा 1800 जणांच्या दलात साधारण 80च्या आसपास होता. हे असे अधिकारी कर्मचारी होते
ज्यांनी नशेच्या अंमलात कधी ना कधी काही वावगा प्रकार केला होता. मग मी त्या सर्वांच्या सेवा पुस्तकांचा आणि वार्षिक गोपनीय अभिलेखांचा अभ्यास केला. त्यातून 65च्या आसपास असे कर्मचारी निघाले ज्यांच्या खात्यात बक्षिसापेक्षा शिक्षा जास्त होत्या आणि जे 3पेक्षा जास्त वेळा कामावर अनधिकृतरित्या किंवा दीर्घकाळ गैरहजर राहिले होते. जिल्हा विशेष शाखेतर्फे मी पुन्हा या आधीची शहानिशा केली. हे अंमलदार व्यसनाधीन आहे त्याची खात्री पटल्यावर माझ्या कामाचा पहिला भाग पूर्ण झाला. हे करत असतानाच मी डॉक्टर अभय बंग आणि श्री हेमंत करकरे यांच्या संपर्कात होतो. करकरे साहेब तेव्हा मुंबई शहर पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेत पोलीस उपायुक्त होते. त्यापूर्वी त्यांनी चंद्रपूर इथे पोलीस अधीक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्याबरोबरच्या चर्चेचा मला अनेक प्रकारे उपयोग होत असे. त्यातूनच त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कामाची डी ॲडिक्शन प्रोग्रामची मला माहिती झाली. तशाच प्रकारचा कार्यक्रम भंडारा पोलिसांसाठी राबवण्यासाठी त्यांनी मला अनेक प्रकारे मदत केली. डॉक्टर अभय बंग यांचं या क्षेत्रातलं काम तेव्हाही सर्वश्रुत होतं. वर्ध्यात काम करत असताना त्यांचे वडील ठाकूरदाजी यांच्याशी परिचय होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. ठाकूरदाजी भंडारात आलेले असताना मला भेटूनही गेले होते. एवढ्या भांडवलावर मी डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना भंडारा पोलिसांसाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवण्यात मदत करण्याची विनंती केली. त्यांनी मला अगदी उत्स्फूर्तपणे आणि भरभरून मदत केली. डॉक्टर राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पटले आणि 2 कर्मचाऱ्यांची टीम व्यसनमुक्तीच्या बंग मॉडेलचं प्रशिक्षण घेण्यासाठी 21 दिवस गडचिरोलीत शोधग्राममध्ये राहिली. अनेक भेटी आणि चर्चा झाल्यानंतर भंडारा पोलीस मुख्यालयात पोलिसांसाठी 21 दिवसांचं शिबिर भरवण्याचं ठरलं. त्याची पूर्ण तयारी झाल्यावर मी व्यसनाधीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलवली. त्यात मी त्यांना म्हणलं, माझ्या माहितीप्रमाणे तुम्हा सर्वांना व्यसनाधीनतेचा आजार आहे. त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यावरती होतोय. ही माहिती खरी आहे का खोटी याची मला चर्चा करायची नाहीये. मी एक प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवणार आहे. व्यसनाधीनतेतून होणाऱ्या विभागीय चौकशा अंतिम कारवाईसाठी माझ्यासमोर येतात तेव्हा कठोर निर्णय घेण्यावाचून मला पर्याय नसतो. तेव्हा माझी मनस्थिती हळवी असते, कारण नोकरी जाण्यानं तुमच्या कुटुंबियांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागणार असतं. यावर काय करता येईल? एक उपाय असा आहे की व्यसनाधीनतेच्या मुळापर्यंत जायचं आणि व्यसनमुक्तीचा प्रयत्न करायचा. डॉक्टर अभय बंग आणि त्यांनी प्रशिक्षित केलेले माझे सहकारी हे काम करू इच्छितात. 20 जणांसाठी आम्ही पहिलं शिबिर सुरू करतोय. ते निशुल्क असेल आणि त्यासाठीची विशेष रजा मी देईन. अर्थात हे शिबिर पूर्णपणे ऐच्छिक असेल. माझ्या आवाहनाला त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ते शिबिर यशस्वी झालं. डॉक्टर बंग स्वतः उद्घाटनासाठी आले होते. नंतरही त्यांनी शिबिराचा नियमित पाठपुरावा केला. 1 वर्षानंतर शिबिरार्थींची पुनर्तपासणी करून डॉक्टर बंग आणि डॉक्टर राऊत यांनी 60% अधिक सहभागी कर्मचारी व्यसनमुक्त झाले असल्याचा निर्वाळा दिला. या उपक्रमामुळं मला पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी ठोस काम केल्याचं समाधान लाभलं. अशी एकंदर 3 शिबिरं आम्ही यशस्वीपणे पार पाडली. 2.5 वर्षांच्या त्या कार्यकाळात व्यसनाधीनतेमुळे घडलेल्या गैरवर्तनासाठी कोणालाही कठोर शिक्षा देण्याची पाळी माझ्यावर आली नाही. गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये मला भेटलेल्या त्या बाईंचे पती याच व्यसनमुक्त कर्मचाऱ्यांपैकी एक होते. ते लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून व्यसनाधीन होते. मारहाण, पैशांची अडचण, मुलांकडे दुर्लक्ष, नातेवाईक आणि मित्रपरिवारातील नाचक्की अशा कटू अनुभवांसहित त्यांचा संसार चालू होता. पण व्यसनमुक्ती शिबिरानंतर त्यांच्या पतीमध्ये आश्चर्यकारक बदल झाला. व्यसनात जाणारे पैसे घरात येऊ लागले. ते मुलांना वेळ देऊ लागले. त्या बाई मला सांगत होत्या, साहेब, माझे पती मला रोज देवळात घेऊन जातात. कधी कधी माझ्यासाठी फुलं आणि गजरा देखील घेऊन येतात. आम्ही सुखात आहोत. म्हणूनच या बाईंची भेट माझ्या कारकिर्दीतली अविस्मरणीय अशी आठवण आहे. मी माझ्या गणवेशावर मला मिळालेली पदकं लावतो, त्यामुळे गणवेशाची शोभाही वाढते. पण माझ्या आईच्या वयाच्या असलेल्या त्या पोलीस पत्नीचे कौतुकाचे शब्द आठवले की खरी शाबासकी मिळाल्यासारखं वाटतं आणि हे पटतं की आपण योग्य मार्गावरती आहोत. असे कौतुकाचे आणि शाबासकीचे गौरवोद्गार म्हणजे माझ्या गणवेशावरची न दिसणारी पण खरीखुरी पदकं आहेत असं मला वाटतं. मित्रांनो, मी माझ्या या अनुभवांबद्दल लिहिलं. या पुस्तकाचा गाभा मला असं वाटतं हा आहे की व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये व्यवस्था हा एक दुवा आहे आणि हा दुवा जितका बळकट असेल तितकं समाजाचं स्वास्थ्य चांगलं असतं. आपल्याला जर आपल्या समाजाची आर्थिक प्रगती करायची असेल, शांतता आणि सुव्यवस्था टिकवायची असेल, समाज सुरक्षित ठेवायचा असेल आणि हे सगळं सतत करायचं असेल तर आपल्याला आपल्या व्यवस्था बळकट कराव्या लागतील आणि त्या बळकट करण्यासाठी त्या व्यवस्था समजून घ्याव्या लागतील. कायद्याचं राज्य आणि ती
संकल्पना राबवणारी मूर्त स्वरूपात फील्डमध्ये काम करणारी पोलीस यंत्रणा हे या व्यवस्थेचं एक व्यवच्छेदक उदाहरण आहे. आणि ही पोलीस व्यवस्था आपण जर समजावून घेतली, त्यातली आव्हानं समजावून घेतली आणि त्या आव्हानांच्यावरती सगळ्यांनी विचार केला तर ही पोलीस व्यवस्था सुधारणं, ती आहे त्यापेक्षा आणखीन चांगली करणं शक्य होईल असा विश्वास आणि अशी उमेद मला वाटली, म्हणून मी हे पुस्तक लिहिलंय. पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे आलात, आपले मनापासून धन्यवाद. जय हिंद. यानंतर ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतो त्या कार्यक्रमाच्या टप्प्याकडे आपण येऊया. वर्दीतील माणसाच्या नोंदी या पुस्तकाचं संपादन समकालीन प्रकाशनचे मुख्य संपादक डॉक्टर सुहास कुलकर्णी यांनी केलंय. त्याचं संहिता संपादन गौरी कानेटकर आणि प्रीती छत्रे या दोघींनी केलंय आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ संदीप साळुंखे यांनी केलंय. मी मान्यवरांना विनंती करतो की पुस्तकाचं प्रकाशन करावं. प्रकाशन समारंभांच्या परंपरेप्रमाणे आज हे पुस्तक बाहेर सवलतीमध्ये उपलब्ध आहे आणि पुस्तकावरती आपल्याला मान्यवरांच्या स्वाक्षरी घेता येऊ शकेल. आपल्या आजच्या प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर मीरा चड्ढा बोरवणकर. पुणेकर त्यांना ओळखतो, महाराष्ट्र त्यांना ओळखतो. 1981 साली मॅडम ज्या वेळेला पोलीस सर्व्हिसमध्ये आल्या त्यावेळेला अतिशय अपवादाने एखादी महिला IPS मध्ये म्हणजे भारतीय पोलीस सेवेमध्ये दिसायच्या आणि त्यावेळेला मला वाटतं भारतात तो चर्चेचा विषय होता की तरुण महिला अधिकारी कोणीतरी आहे. त्या घटनेला आता यंदा 40 वर्ष पूर्ण झाली आणि आपण अगदी कनिष्ठ पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत पोलीस अधिकारी पाहिले तर आता आपण फरक करत नाही महिला आणि पुरुष पोलीस असा. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला काम करतात पोलिसिंगमध्ये आणि त्याचं श्रेय मला वाटतं डॉक्टर बोरवणकर यांना आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. धन्यवाद. व्यासपीठावर सर्व मान्यवर, ताते, बंग सर आणि समकालीन प्रकाशनाचे आनंद अवघानी सर, इथे उपस्थित सर्व मान्यवर. आपण आता रिबेरो सरांना ऐकलं आणि ते सदानंद दातेबद्दल त्यांनी आपले विचार आपल्याशी शेअर केले आणि त्या पुस्तकात सुद्धा फॉरवर्डमध्ये अति उत्साही, कार्यक्षम, ऑनेस्ट ऑफिसर आहेत. पण बोलताना त्यांनी जो सर्वातून सुरेख कॉम्प्लिमेंट दिला आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना, त्यांनी अगदी यंग अधिकारी म्हणून संबोधित केलं. सो आय वॉज क्वाईट इम्प्रेस्ड. हा पुस्तक सर्वांनाच आवडेल. रोचक आहे, मनोरंजक आहे. त्यात सदानंद दाते यांचे सर्व्हिसमधले आणि पर्सनल लाईफचे पण काही इन्सिडेंट्स आहेत. फार मिनिंगफुल आहे हा पुस्तक. आणि सुरुवातीला आपले जीवनात त्यांनी जे एक्सपिरियन्स काही शेअर केले आहेत जे मला एकदम आवडले आणि मला वाटलं आपले महाराष्ट्रातले आणि देशातले यूथ, यंग वर्गला त्याची फार गरज आहे. ते म्हणतात त्यांना वाचनाची फार आवड होती, परंतु काय वाचावं तसं मार्गदर्शन नव्हतं.
तर मला वाटलं की हा पुस्तक वाचून मुलांना असं तरी कळेल की आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि कुठेतरी ते शोधतील. ह्यांना कॉलेजचे प्रोफेसर, शाळेतलं जेव्हा एक डिबेट कॉम्पिटिशन मधून आले तर त्यांना त्यांच्या अध्यापकाने जर तू डिबेट चांगली करू शकतो तर तू अभ्यासात का कमी पडतो. म्हणजे जरी ते रागून बोलले होते तरी त्यांना म्हणजे दिशा दाखवणारी व्यक्ती वेळेवर मिळाली आणि ज्यावेळी मिळत नव्हती त्यावेळी ही वॉज गोइंग इन सर्कल्स. म्हणजे इंटेलिजन्स होती आणि वाचायची आवड होती पण ते दिशाहीन होते. तर मला ह्या पुस्तकात आपल्याला दिशा दाखवणारी व्यक्ती शोधली पाहिजे असा मुला मुलींना वाटावं आणि त्यांनी त्या व्यक्तींना शोधून स्वतःचा करिअर निवडावा. हा मला फार मिनिंगफुल एक चॅप्टरच फुल त्यांनी दिलेला आहे तो मला वाटलं. आता जरी त्यांनी बोलून दाखवलं त्यांनी हा पुस्तक कसे लिहिलं तर त्यात काही वेळ फार पेनफुल प्रसंग सुद्धा आहेत. इट इज अ इंटरेस्टिंग बुक. पण ज्यावेळी ते दारू आणि जुगारचे विरुद्ध मोहीम हाती घेतात कशी त्यांची बदली होते, कसे त्यांना सिनियर पाठिंबा देत नाही आणि ज्युनियर बोलून दाखवतात की सिनियरची जर पॉलिसी वेगळी आहे आणि ज्युनियर ऑनेस्ट आणि धाडसी अधिकारी आलं तरी आम्ही त्यामध्ये फसतो आणि हाऊ अन ऑनेस्ट पोलीस ऑफिसर इज ट्रान्सफर्ड असे काही पेनफुल एक्सपिरियन्स सुद्धा आहेत. पण मला असं वाटतं की लाईफमध्ये सर्वच सुरळीत जातो असा होत नाही. सो वी लर्न सो मच थ्रू सच एक्सपिरियन्सेस असं सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. आणि पुस्तकात एक फार महत्वाचा आणि माझा सुद्धा अगदी आवडीचा विषय आहे आणि सध्याचे औरंगाबादचे जे IG आहेत प्रसन्न, कॉन्स्टेबल फर्स्ट. आपल्याकडे काय आहे राज्यात आणि देशात सुद्धा IPS ला फार महत्व दिलं जातं पण ऍक्च्युली पोलीस खाता चालवणारा कॉन्स्टेबल आहे. तर ह्यांनी जे प्रसंग त्यात ह्यांना मिल स्पेशल देवेकर ज्याला त्यांनी जादूगर म्हटलाय त्याच्याकडे एवढी माहिती होती की ह्यांना वाटला की हा तर जादूगरच आहे. आणि एकदा अडवाणी साहेबांचा बंदोबस्त करीत असताना फार अडचणीचं रोड बंदोबस्त होता त्यावेळी एका हेड कॉन्स्टेबलने यांना मार्ग दाखवला की रॉंग साईड वापरली तर आपल्याला कसे हा VIP ना वेळेवर पुढे नेता येईल. खंडागडे फौजदार ज्यांनी मगरडो आउटपोस्ट तयार केली, कशी गुडविल ऑफ सिटिझन्स आणि क्रिएटिव्ह आयडियाज त्याचे मागे होते. फोर्स 1चा कॉन्स्टेबल ज्याची फायरिंग एवढी उत्कृष्ट होते की वरून आलेले मिलिटरीचे सिनियर अधिकाऱ्यांना कळलं सुद्धा नाही की हा कॉन्स्टेबल आहे. त्यांना वाटलं हा काहीतरी फार वरिष्ठ अधिकारी असेल. तर असे प्रसंग त्यांनी नावानिशी त्या कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल फौजदाराचे नाव देऊन जिथे क्रेडिट आहे तो दिलेला आहे. आय फेल्ट रिअली व्हेरी हॅपी टू सी दॅट. त्यानंतर नागरिक म्हणून आपल्याला कळत नाही परंतु त्यांनी तो जो लालबागचा इन्सिडेंट ज्यावेळी नीड फॉर सिक्युरिटी आपल्याकडे टेररिस्टचा जो थ्रेट आहे आणि क्राऊड कंट्रोल ह्यामध्ये पोलिसांना किती अडचणी येतात आणि कसं त्यांनी तो हँडल केला त्यांनी आणि त्यांची टीमने. त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट बिटवीन द सिक्युरिटी नीड्स आणि क्राऊड कंट्रोल. आणि जर हा इन्सिडेंट त्यांना हँडल करता आला नाही तर त्याचा किती वाईट परिणाम झाला असता, किती जीव गेले असते. आय फाउंड दॅट व्हेरी वेल एक्सप्लेन्ड. आणि पुस्तकात मनोरंजक इन्सिडेंट्स आहेत, मिनिंगफुल इन्सिडेंट्स आहेत, पेनफुल सुद्धा प्रवास आहे त्यांचा आणि त्याशिवाय ह्युमर सुद्धा आहे. सो आय लव्ड द ह्युमर की आपण नेहमी म्हणतो 3rd डिग्री वापरू नका, 3rd डिग्री वापरू नका, परंतु ज्यावेळी जजेसची कॉलनीमध्ये सारख्या घरफोड्या होतात आणि चोर पोलीस शेवटी धरतात तर 3rd डिग्री शब्द ना वापर करता
पोलीसची पद्धत वापरावी. जेव्हा हे शब्द वापरण्यात येतात, सो दॅट काइंड ऑफ ह्युमर ऑल्सो यू विल फाइंड इन द बुक. आणि ज्यावेळी लोक त्यांना म्हणतात, माझे बरोबर सदानंद दाते ज्यावेळी मी जॉईंट कमिशनर क्राईम मुंबईला होते, तर त्यावेळी ते इकॉनॉमिक ऑफेन्सेसचे ॲडिशनल CP होते. तर त्यावेळी मला सुद्धा येऊन अधिकारी सांगायचे, मॅडम सर तरी प्रत्येक शब्द निशब्द वाचतात. सो आवर ऑफिसर्स शुड गेट व्हेरी एज्युकेटेड, वुड गेट व्हेरी एज्युकेटेड. पण ह्यांनी म्हटलं आहे की मी जेव्हा ते शब्द ऐकायचे तर मला संजीव दयाल सरांची आठवण यायची. त्यांचे मनात असं असायचं की मी केवळ 60%च वाचतो, 60%च जस्टिफाय करतो, परंतु आमचे अधिकाऱ्याचे आणि कर्मचाऱ्याचे हाल व्हायचे. सो दॅट ही इज कवर्ड व्हेरी वेल. आणि आता आपण बोलून दाखवलं की ही हॅज पॉझिटिव्ह मेसेज. नक्षलवाद्यांशी ऑपरेशनमध्ये जाताना ज्यावेळी त्यांना एक असा तलाव दिसतो ज्यात लाल रंगाचे कमल एवढे आहेत, सो फॉर अ मिनिट ही फॉरगेट्स दॅट नेक्सल इश्यू आणि ते नेचरला कसे how he enjoys that nature, that has also come out very well. एक जो मला फार आवडलं, सदानंद दाते यांची कॅपॅसिटी टू इंट्रोस्पेक्ट. म्हणजे ज्यावेळी कुठे ॲक्शन झालं, फेल असेल किंवा यशस्वी असेल, हा असं का झालं, आपण ह्याच्यात का बदल करू शकलो असतो, कशा आपला रिस्पॉन्स डिफरंट होऊ शकलं असतं. आणि हिज पर्सनल जर्नी, काय वेळ ते लिहितात की मी चिडचिडा होतो, आय यूज टू गेट इरिटेटेड, हाऊ ही वर्कड ऑन हिमसेल्फ. तर हा जे यंग वाचक आहेत की आपण सेल्फ डेव्हलपमेंट कसे करतो, हा सुद्धा फार उठून आलेला आहे. आणि 26-11 जो चॅप्टर आहे तो तर आपण वाचल्यावरच आपल्याला त्याच्या गांभीर्य समजेल. ही हॅज हँडल्ड इट एक्स्ट्रीमली वेल. आणि तिथे विपसनाचा त्यांना जो उपयोग झाला, इट इज ॲब्सोल्युटली माइंड बॉगलिंग. तर आय थिंक दॅट चॅप्टर एव्हरी वन हॅज टू, इट्स अनबिलिव्हेबल. 10 दिवस अगोदर हेमंत करकरे साहेबांचा जो मराठीचं पुस्तक आहे, त्यांची मुली जुईने लिहिलेला, तो प्रकाशित झालं. तर तो वाचताना आणि आता दातेची पुस्तक वाचताना मला दोघे अधिकारी किती रॅशनल, लॉजिकल, आणि जो अगोदरच मी एक थोडासा टच केला, सेल्फ डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे. मराठीमध्ये मीडियममधून शिकून आपली इंग्लिश भाषा कसे इम्प्रूव्ह केली, हा करकरे आणि दाते ह्या दोघांच्या पुस्तकात मला दिसून आलं. त्यांच्या US हम्फ्रे फेलोशिपचा प्रवास, तिथे त्यांनी पोलिसांबरोबर आणि लोकांबरोबर केलेलं आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटामध्ये केलेल्या अभ्यासा, दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग, यू विल लाईक इट. आणि त्यात कंपॅशनेट बस कंडक्टर, वर्थ रिडिंग. तर शेवटी मी असं सांगेल, हा रोचक आहे, मनोरंजक आहे, मिनिंगफुल आहे. ह्याच्या इंग्लिश आणि व्हर्नॅक्युलरमध्ये भाषेत आपण अख्खे देशात ही पुस्तक जे आहे ते वाचली पाहिजे, ह्याच्या प्रयोजन केलं पाहिजे. आणि एक जो मला फार शेवटमध्ये आवडला, जो ह्यांनी चॅप्टर 1 करप्शन, मीडिया आणि रोल ऑफ सिटिझन्स. आपण केवळ बोलतो, चर्चा करतो, ड्रॉइंग रूम डिस्कशन्स करतो, परंतु नागरिक जोपर्यंत आमचे बरोबर नाही तोपर्यंत भ्रष्टाचारला आपल्याला कमी करता येणार नाही. त्याबद्दल ह्यांनी करप्शन, मीडिया आणि रोल ऑफ सिटिझन्स असे 3 चॅप्टर्स देऊन, जो स्वतःबद्दल लिहिलेला आहे, इंग्लिशची हे आहे, गॉड ग्रांट, हे आपण सर्वांना ऐकलंच असेल, दिस इज अ व्हेरी वेल नोन सेइंग, गॉड ग्रांट मी सिरिनिटी टू एक्सेप्ट थिंग्स आय कॅन नॉट चेंज.
courage to change what I can, and wisdom to know the difference. तर सदानंद दाते यांच्यामध्ये ती सिरिनिटी आहे, ते करज आहे आणि तो विजडम आहे, तो ह्या पुस्तकात उठून आलेला आहे. धन्यवाद. जय हिंद. खूपच समर्पक आणि सखोल वर्णन पुस्तकाचं. धन्यवाद मॅडम. आजचे दुसरे अतिथी डॉक्टर अभय बंग यांचा आणि युनिक फीचर समकालीनचा सुरुवातीपासूनचा संबंध आहे. यापूर्वीची पुस्तकं पाहिली तर मला वाटतं अज्ञात गांधी, गुरुजी घडण्याची गोष्ट, मुक्तांगणची गोष्ट किंवा परत मायाभूमीकडे अशा वेगवेगळ्या पुस्तकांच्या समारंभांना डॉक्टर बंग आलेले होते. युनिक फीचर्सनी पहिल्यापासून पत्रकारितेमध्ये जे प्रयोग केले, त्याचं सुहास कुलकर्णीने जे पुस्तक लिहिलं आहे आमचा पत्रकारी खटाटो, तर त्याच्यात एक पानाचा अभिप्राय एकूण या पत्रकारी प्रयोगावरचा डॉक्टर बंगांनी जो लिहिला आहे तो कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहण्यासारखा आहे. आज खास या कार्यक्रमासाठी गडचिरोली येऊन ते पुण्याला आलेत. त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांवरचं प्रेम, त्यांचा आणि डॉक्टर दातेंचा जो व्यसनमुक्तीच्या निमित्ताने संबंध आला गडचिरोली भंडाऱ्यामध्ये, त्याचा एक त्यांना संदर्भ आहे. आणि ह्याच्याशिवाय डॉक्टर बंगांविषयी महाराष्ट्रात काही सांगायची गरज नाही, मला कल्पना आहे. मी त्यांना आमंत्रित करतो. नमस्कार. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळजवळ 2 वर्षानंतर मी पहिलं जाहीर भाषण देतोय. तर जवळजवळ 2 वर्षाच्या तुरुंग शब्द मी नाही वापरणार, पण एकांतवासानंतर बाहेर पडण्याची संधी दिल्याबद्दल समकालीन प्रकाशन आणि सदानंद दाते या दोघांचे मी आभार मानतो. कारण पुणेकरांना मी खूप दिवस झाले मिस करत होतो. प्रथम सदानंद दातेंनी हे पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिणं एक धाडस आहे. अतिशय सुंदर लिहिलं आणि ते आज प्रकाशित झालं. यासाठी मी त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि समकालीन प्रकाशनला धन्यवाद देतो की महाराष्ट्रासमोर हा एक इतिहास आणि विचार प्रवास त्यांनी आणला. जे कृष्णमूर्ती एकदा असं म्हणाले, मी थोडं त्याचा ढोबळ मराठी अनुवाद करणार आहे, पण जे म्हणाले ते या अशा प्रकारचं की एक जर सैनिकांचं दल मार्च करत आहे कोण्या ट्यूनवर बँडच्या, आणि तुम्हाला एकाच सैनिकाचे पाय वारंवार त्याच्यामध्ये बेताल होताना दिसत असतील, तर बी शुअर की तो सैनिक कोणत्या तरी दुसऱ्या ट्यूनला येतो आणि दुसऱ्या ट्यूनवर चालतो. त्याला दुसरी कोणती तरी ट्यून ऐकू येते आणि तो रूढ जी ट्यून आहे ज्याच्यावर मेजॉरिटी चालते त्याच्यावर चालत नाही, पण तो बेताल नाही. ही इज वॉकिंग टू सम अदर ट्यून. दाते हे अशा एका वेगळ्या ट्यूनवर चालणारे पोलीस अधिकारी आणि ती ट्यून कोणती आहे, तर पुस्तकाच्या पहिल्या दुसऱ्या पानावरती जाते आपल्याला अतिशय सुंदररित्या एक हायपोथेसिस सांगतात. मी या पुस्तकाकडे असं बघतो की एक सुरुवातीला हायपोथेसिस आहे आणि पूर्ण नंतरचा इतिहास तो हायपोथेसिस सिद्ध किंवा असिद्ध करण्याचा पुरावा. हायपोथेसिस काय, याच मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी नाव दिलेलं आहे की त्यांचे प्राध्यापक कर्णावत होते. आणखी दातेंची त्यावेळीची तरुण वय पक्की भूमिका होती की शासनामध्ये नुसता भ्रष्टाचार चालतो, काही झालं तरी प्रशासनात शासनात जायचं नाही.
आणि हे कर्णावत सर त्यांना म्हणाले की उलट प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुला नोकरीवरनं काढू शकतात, फायर करू शकतात. शासनाला एक चौकट आहे नियमांची, आणि तू जर नियमानुसार चालला, कायद्याने चालला, तर शासनामध्ये तुला कोणी नोकरीवरनं काढू शकत नाही. म्हणून उलट शासनामध्ये नियमानुसार आणि नीतीनुसार काम करणं शक्य आहे, ते अशक्य नाही. आणि म्हणून दुसऱ्या पानावरच जाते असं म्हणतात की माझी अशी मान्यता आहे की शासनात राहून देखील, वर्दीत राहून देखील, पण नियमबाह्य न काम करता, कायदा न मोडता आणि भ्रष्टाचार न करता देखील चांगली कामगिरी करता येते. हा एक हायपोथेसिस, खरा की खोटा. सर्वसामान्य आपण माणसं म्हणून काही खरं नाही वाटत. जे काही आपण ऐकतो, वाचतो, किंवा कधी कधी प्रत्यक्ष अनुभव घेतो पोलीस दलाचा, किंवा नुसतंच पोलीस दल नाही, जरी दाते पोलीस दलात असले तरी एकूणच सरकारी कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा जो आपण अनुभव घेतो, सहसा सामान्य माणसाची प्रतिक्रिया हे काही खरं नाही. आणि इथे तर भ्रष्टाचार केल्याशिवाय कोणी अधिकारी टिकूच शकत नाही. आणखी सगळेच अधिकारी भ्रष्ट असतात. म्हणून हे एक महत्वाचं गृहीतक आहे की दाते जे म्हणतात आहेत, दाते जे मानतात आहेत, की खरं की खोटं. अख्ख्या प्रशासनाच्या सीतेच्या पावित्र्याची ही अग्निपरीक्षा आहे. ही जर मान्यता खोटी असेल तर लोकशाहीला भवितव्य नाही. याचं कारण असे की सर्वसामान्य नागरिकाला काय भारतीय संविधानाला तो रोज भेटत नाही. लोकशाहीशी त्याची जी भेट होती ती सगुण साकार जो खालचा सरकारी कर्मचारी असतो त्याच्या रूपामध्ये लोकशाहीशी त्याची भेट होते. आणि ती जी भेट होते ती सहसा दुर्दैवाने फार आश्वासक किंवा सकारात्मक नसते, असं सर्वसामान्य माणसाचं अगदी ट्रॅफिक लाईट पासून जे अनुभव सुरू होतात तर ते अनुभव काही चांगले नसतात. म्हणून आपल्याला भारताच्या लोकशाहीला दाते ज्या हायपोथेसिसवर जीवन जगले तो खरा सिद्ध व्हावा हे अतिशय आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. आपण प्रार्थना करायला हवी की दातेंनी ज्या मान्यतेवरती दृढतेने आपलं जीवन जगलं, देवा ते असिद्ध होऊ देऊ नको, नाही तर आमचं काय होईल. आणि या पुस्तकामध्ये सुदैवाने आपल्या ती मांडणी, ती मान्यता दातेंची असिद्ध होत नाही. सिद्ध होत नाही मी यासाठी म्हणतोय की विज्ञानाच्या फिलॉसॉफीमध्ये काल पॉपरने जी मांडणी केली आहे त्याच्यामुळे सिद्ध तुम्ही कधीच काहीच करू शकत नाही. पण तुम्ही असिद्ध होणारे एक हायपोथेसिस मांडता, मग तपासता. ते खोटं सिद्ध करता येतं पण ते खरं सिद्ध नाही करता येत. त्याच्या विस्तारात मी आता जात नाही. पण दाते जे मांडतात आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या अनुभवातून अख्खं त्यांचं जीवन म्हणजे जणू काही, किंवा विशेषतः पोलीस दलातलं हे जणू काही ह्या एका प्रयोगाची तपासणी आहे. गांधीजींचं सत्याचे प्रयोग आपल्या सगळ्यांना माहित आहे. दातेच हे पुस्तक म्हणजे त्यांचे सत्याचे प्रयोग. पोलीस दलाची प्रतिमा आनंदने आता उल्लेख केला. समाजात दुर्दैवाने ती एक तर हिंदी सिनेमामध्ये जंजीर मधला अमिताभ बच्चन पासून पुढे सलमान खान, दबंगवाला, किंवा अजूनही अजय देवगण, अनेक यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या ज्या भूमिका केल्या त्याच्यामध्ये हिरो पोलीस अधिकारी जो कायदा हातात घेतो, जो बेदिक्कतपणे अगदी बंदूक चालवतो, एन्काउंटर करतो, सगळं काय करतो, आणि तरी तो शेवटी हिरो सिद्ध होतो. अशी एक प्रतिमा हिंदी सिनेमाने निर्माण केली आहे. दुसरी जी प्रतिमा आहे ती सचिन वाझे सारख्या, जे काही मीडियामध्ये गेले वर्षभर आपण रोज वाचतो आहोत, ती दुसरी प्रतिमा आहे. तिसरी एक प्रतिमा ही कदाचित पोलीस दलाची आत्मप्रतिमा आहे का मला माहित नाही, पण एका पोलीस ठाणेदारानेच मला सांगितलं. जवळपास 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी व्हावी म्हणून आम्ही आंदोलन करत होतो. एक दिवशी आम्ही
दारूबंदीच्या मागणीसाठी गडचिरोलीमध्ये मोठा लोकांचा जुलूस काढणार होतो आणि 60 दारूचे दुकानदार गडचिरोली जिल्ह्यात होते. मला अशी बातमी लागली की त्यांची तयारी सुरू आहे की आमचा जो काही शांततापूर्ण मोर्चा राहणार आहे त्याच्यावरती हल्ला करायचा, हिंसा करायची. आमच्या या मोर्चामध्ये स्त्रियाही राहणार होत्या, लहान मुलंही राहणार होती. माझी मुलं त्यावेळी गडचिरोलीला शाळेत शिकायची. तर आमच्या मुलांनी मला आणि राणीला विचारलं की आम्ही मोर्चात येऊ का. मी म्हटलं या, लोकशाहीचं शिक्षण होतं की त्यांचं, राजकीय शिक्षण घर बसल्या होतं. तर ते मोर्चात येणार असं म्हटलं की त्यांचे मित्र वर्गातले म्हणाले की आम्ही येतो. आणि त्यांनी घरी परवानगी विचारली आणि घरचे लोक म्हणाले की डॉक्टर बंगचा मोर्चा असेल तर तुम्ही जा. त्यामुळे एक मोठं मला थोडीशी काळजी होती की या मोर्चावर हिंसा व्हायला नको, म्हणून मी पोलीस ठाणेदाराला फोन केला गडचिरोलीच्या की मी असं ऐकलं की दारूवाल्यांचे गुंड याच्यावरती हल्ला करणार आहे. तर तो पोलीस ठाणेदार चांगला आहे तो नाही, मला असं म्हणाला, डॉक्टर साहेब तुम्ही कशाला काळजी करतात, ते दारूवाल्यांचे गुंड आहेत, तर आम्ही सरकारी गुंड आहोत. पोलीस दलाची प्रतिमा सिनेमामुळे असेल किंवा त्यांची आत्मप्रतिमा असेल की आपण बळाचा वापर करावा आणि गुंड माणसाला गुंड पद्धतीने उत्तर द्यावं. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रतिमा आहेत, मला असं वाटतं दातेंच्या रूपामध्ये या पुस्तकामधनं अगदी एक वेगळ्या प्रकारचा अधिकारी आणि त्याची प्रतिमा समोर येते. एखाद्या ते स्वतःच म्हणतात, खरं म्हणजे की ते म्हणतात की मला असं वाटतं की चांगला पोलीस अधिकारी हा तत्वज्ञ आणि प्रोफेशनल दोन्हीचं मिश्रण असलं पाहिजे. प्लेटो असं म्हणायचं की समाजाला फिलॉसॉफर किंगची गरज, राजा जो तत्वज्ञ आहे, अधिकारी जो तत्वज्ञ आहे पण प्रशासन करतो, अशा प्रकारचा एक अधिकारी हा या पुस्तकाच्या रूपात आपल्यासमोर येतो आहे. आणि मला असं वाटतं की पोलीस दलाची प्रतिमा चांगली प्रतिमा आणि कदाचित ती खरं वास्तविक प्रतिमा असेल, 100% खरी नसेल तरी काहीतरी 20, 25, 30% पोलीस अधिकारी कर्मचारी असेच असते. पण आजच्या रूढ सामाजिक प्रतिमेने त्यांच्यावर विलक्षण अन्याय होतो. इतर काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या वाईट कृत्याची ठप्पा यांच्यावरही लागतो. मला वाटतं दातेंचे पुस्तक त्या सर्व चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच नाही, चांगल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांची प्रतिमेला रिडीम करणार आहे. याच्यामध्ये जे दाते दिसतात ते सहृदय आहेत. एके जागी मुंबईमधल्या झोपडपट्ट्या उठवण्याचा प्रसंग आहे आणि त्या कशा उठवल्या याचं पूर्ण वर्णन आहे. पण शेवटी जेव्हा दुसऱ्या दिवशी तिथे जातात बघायला, तेव्हा 3 लहान मुलं रडताना दिसतात. आदल्या रात्री त्यांची झोपडी बुलडोझरने इरेज केलेली असते. आई वडील आता कुठेतरी आसरा दुसरीकडे शोधायला गेले आहेत. ही 3 मुलं त्या झोपडपट्टी उठवण्याच्या अख्ख्या चॅप्टरमध्ये मला ती 3 मुले जी आहेत ती शेवटी माझ्या हृदयामध्ये अगदी अंकित होऊन आहे. अशा काही ज्या प्रतिमा असतात बघा, तुम्हाला आठवत असेल तर इथिओपियामध्ये दुष्काळ पडला आणि भयंकर दुष्काळ होता. सगळ्या जगाने जणू आफ्रिका आता खंडच नष्ट होणार, दुष्काळीच हा कायमचा राहणार, इतकं नकारात्मक चित्र त्या इथिओपियामधल्या दुष्काळाचं एक चित्र न्यूजवीकची कव्हर स्टोरी म्हणून आली. त्याला त्या वर्षाचं सर्वोत्कृष्ट फोटोग्राफ असा पुरस्कार मिळाला. ते चित्र असं होतं की एक मूल 2-3 वर्षाचं आफ्रिकेतलं अतिशय कुपोषित आणि ते उपाशी कुठेतरी गावाच्या सीमेच्या बाहेर असं नुसतं एकटं पडलं आहे, समोर झुकलेलं आहे, त्याच्यात बसण्याची देखील शक्ती नाही, त्यामुळे तो कोलमडण्याच्या बेतात आहे. आणि थोड्या अंतरावरती एक गिधाड वाट बघत बसले. ते एक चित्र त्या मुलाचं आणि जग आजही विसरू शकले नाही. जग नाही विसरू शकले एवढंच नाही, त्या
त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण त्या फोटोग्राफरने 6 महिन्यानंतर आत्महत्या केली. तर सहृदय माणसाच्या हृदयावरती असं एखादं चित्र, विशेषतः ते लहान मूल असेल तर रघुरायचं ते चित्र आठवतं तुम्हाला? भोपाळच्या गॅस स्टँड नंतर रघुरायचा एक फोटो, की ते मूल गॅस स्टँड मध्ये मेलं आहे आणि बाप त्याला दफन करतो आहे. त्या मुलाचे प्रेताचे थिजलेले डोळे आहेत तर बाप त्याच्यावरती मुठभर आता माती टाकतात, त्या डोळ्यांवरती माती पडते, तू विसरू शकत नाही. तर अशा ज्या प्रतिमा असतात तर या पुस्तकामध्ये जागोजागी अशा प्रतिमा तात्यांच्या मनावर उमटलेल्या. मला माहित नाही की नेहमीच पोलीस अधिकाऱ्याला अशी संधी मिळते का, कारण पुष्कळ त्याला कर्तव्य कठोर व्हावं लागतं. पण याच्यामधला जो पोलीस अधिकारी आपल्याला दिसतो तो सहृदय आहे, विचारी आहे, विवेकी आहे, आपल्या प्रत्येक कृतीला आणि घटनांवर आत्मचिंतन करणारा आहे, इंट्रोस्पेक्शन करणारा आहे. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे तत्वनिष्ठ आहे. आश्चर्य या अर्थाने म्हणालो की ते सर्वसामान्य तो अनुभव नाही, पण त्यांचं मूळ हायपोथेसिस तोच आहे की मला तत्वाला तिलांजली न देता देखील शासकीय सेवा करता येईल, करता येते. जास्तीत जास्त काय होईल? बदली होईल. बदलीला काय एवढं घाबरायचं? एका जागी अशीच त्यांची बदली होते. पहिलं त्यांचं पोस्टिंग अगदीच प्रोबेशन ऑफिसर म्हणून चिपळूणला, आणि 6 दिवसामध्ये पहिली बदली. तर त्याच्यानंतर वर्ध्याला पोस्टिंग होतं, दारूच्या विरुद्ध बरीच ऍक्शन घेतात, 11 महिन्यात दुसरी बदली. गोंदियाला बदली होते, तिथे जॉईन व्हायच्या अगोदरच बदली, जागा बदलली जाते आणि बदली साकोलीला होते. त्याच्यावर प्रतिक्रिया मोठी सुंदर आहे नातेंची. ते म्हणतात आपल्याला काय साकोली तर साकोली. तर साकोली तर साकोली ही जर तुमची तयारी असेल आणि तुम्हाला प्लम पोस्टिंग नको असते आणि पुणे आणि मुंबईमध्येच पोस्टिंग नको असते, तर पोलीस अधिकाऱ्याला काय, कोणत्या शासकीय अधिकाऱ्याला चुकवण्याची शक्ती राजकीय नेत्यामध्ये नसते. हे माझ्यासाठी तरी एक गुपित होतं, मला हे माहित नव्हतं. इट्स अ रिव्हेलेशन. एका जागी जाते असं म्हणतात आणि इतक्या अनुभवांतर म्हणतात, ते खरं असं मी मानतो. ते म्हणतात की जेव्हा कोण्या अधिकाऱ्याला राजकीय नेता काहीतरी कायद्याबाह्य करायला सांगतो, तेव्हा अधिकाऱ्याने अजिबात स्वतःवर प्रेशर घेऊ नये. त्याने लक्षात घ्यावं की हा आदेश नसतो, ही नेहमीच विनंती असते. त्या नेत्याला देखील माहिती असतं की मी जे सांगतोय हे कायद्याच्या बाहेरच आहे, आणि या अधिकाऱ्याने जर नकार दिला तर मी हतबल आहे, जास्त जास्त काय केलं मी बदली करून टाकेन. म्हणून साकोली तर साकोली ही ज्याची तयारी असेल त्याला मान झुकवण्याचं कारण नाही. त्यामुळे जातींचा शब्द जर पुन्हा त्यांचंच वाक्य वापरायचं तर मृदू भाषा, सौम्य भाषा, पण तत्वनिष्ठ ताठ भूमिका ही ठेवून एक पोलीस अधिकारी पूर्ण आपलं करिअर करू शकतो, त्याच्यामध्ये अतिशय उत्तम परफॉर्म करू शकतो आणि तो त्याला योग्य जागी पोझिशन मिळते. आणि हे सगळं सांगताना दाते अजिबात स्वतःची प्रतिमा कोणती हिरोगिरी करण्याची करत नाही, नाव घेत नाही. पण आपल्याला आपण महाराष्ट्रामध्ये असेही अधिकाऱ्यांचे उदाहरण दाखले पाहिलेले आहेत की जे अधिकारी बरेच लोकप्रियतेच्या दृष्टीने विचार करतात. आजकाल वर्तमानपत्रामध्ये, मीडियामध्ये अधिकारी हा देखील एक महत्वाचा घटक किंवा व्यक्ती म्हणून अपिअर व्हायला लागला. पूर्वी तरी अपिअर नाही व्हायचं. पण दाते अशा प्रकारची आपण हिरो म्हणून आपली प्रतिमा स्थापन करावी असली कोणतीच हिरोगिरी करत नाही. दाते इन्क्रिमेंटलिस्ट आहे, सुधारणावादी आहे, ते रॅडिकल नाही. हा सगळं प्रशासन भ्रष्ट आहे आणि आता मी याच्यात क्रांतिकार्याला निघालेलो आहे, असले कोणतं क्रांतिकारी आपल्या डोक्याला ते काही कफन बांधत नाही. आणि एका जागी ते मोठं सुंदर त्यांची मान्यता सांगतात की व्यक्ती किंवा व्यवस्थेवरती नुसती सतत टीका केल्यानेच तर त्याचा परिणाम असा होतो की ती व्यवस्था सुधारण्याचे मार्गच बंद होतात. माझ्यासाठी देखील फार उपयोगी वाक्य आहे, कारण सामाजिक कार्यकर्ता म्हणून बरेचदा मी प्रशासनावर, त्याच्याहून जास्त राजकीय नेत्यांवर टीका करत असतो, करत आलेलो आहे. पण दात्यांची भूमिका थोडीशी वेगळी आहे.
ही इज नॉट अन ऍक्टिव्हिस्ट. प्रशासनाच्या आतमध्ये राहून या प्रशासनाला सुधारणं, पायरी पायरीने सुधारणं, स्टेप बाय स्टेप सुधारणं. आचार्य कृपलांनी एकदा 1977-78 एकदा त्यांनी क्रांती आणि गांधीचा मार्ग याच्यातला फरक आम्हाला समजून सांगितलं. माझ्या आयुष्यात अतिशय उपयोगी ते त्यांचं बोलणं राहिलं. ते असं म्हणाले की गांधी इज नॉट revolutionary. He doesn't believe in revolution. He is an evolutionary. सुधारणा, बदल हा एक एक पायऱ्याने टप्प्याटप्प्याने होतो. तुम्हाला असं वाटतं हा काय बारका सुधार, याच्याने काय होणार आहे, पण नाही, वन स्टेप इनफ फॉर मी. असं करत 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 अनेक सुधारणा जेव्हा होतात, तुम्ही मागे येऊन बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं अरे क्रांतीच होऊन गेली. तर उत्क्रांती होते, क्रांती होत नसते. निसर्गामध्ये अमिबापासून काही अचानक माणूस प्रगट होत नाही. अनेक उत्क्रांतीमध्ये अनेक पायऱ्यांमधनं हळूहळू बदल होत. तर दाते हे सुधारणावादी आहेत, रिफॉर्मर आहेत, क्रांतिकारी नाहीये. आणि त्यांना सगळंच दिसणारं दर्शन अतिशय संतुलित आणि विवेकी आहे. आता बोरवणकर मॅडमने जसे अनेक उल्लेख केले, अतिशय सुंदर प्रसंग याच्यात आहे. पण हे थ्रिलर क्राईम बुक नाही. प्रत्येक प्रसंगाच्या मागे जातीलचा विचार आहे, रिफ्लेक्शन आहे आणि काहीतरी कन्क्लुजन आहे. कधी कधी प्रकाशकांना किंवा लेखकांना मोह होतो पुस्तकाचं खप वाढावा म्हणून काहीतरी किमान कॉन्ट्रोवर्शियल टाकावं. मोहनदास करमचंद गांधींचा मुलगा मणिलाल, मणिलाल हा त्यांचा दुसरा मुलगा. हरिलाल तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यांच्यानंतरचा नेक्स्ट मुलगा मणिलाल. आफ्रिकेमध्ये गांधींसोबत फिनिक्स आश्रमातच वाढले. गांधी जेव्हा परत आले भारतामध्ये तेव्हा आफ्रिकेतल्या भारतीय लोकांनी मागणी केली की तुमचं काम आहे ते पुढे चालवायला एक तरी किमान तुमचा मुलगा आम्हाला द्या. म्हणून त्यांनी मणिलालला परत पाठवलं. मणिलालचं अख्खं आयुष्य आफ्रिकेतच गेलं. मणिलालची मुलगी सीता, सीताची मुलगी उमा. हा एवढी सगळी वंशावळी यासाठी सांगतो ही उमा केपटाऊन मध्ये राहते, इतिहासाची प्राध्यापिका आहे. लग्न एका उत्तर भारतीय तरुणाशी केरमक उमा शास्त्री. उमाची माझी ओळख आहे. मी आफ्रिकेत जेव्हा जेव्हा जातो सहसा तिच्याशी भेट होते. माझं लहानपणी सेवाग्राम आश्रमात गेलं तेव्हा गांधी परिवारांसोबत मलाही आकर्षण आहे, त्यांना माझ्याविषयी थोडी अटॅचमेंट आहे. तर या उमाने एकदा एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक बरीच चर्चा झाली त्याची, कारण त्याचं काय, त्याचं शीर्षक होतं मणिलाल द प्रिझनर ऑफ महात्मा. गांधींचा मुलगा जणू गांधींचा कैदी होता. मला माझ्यासाठी जरा ते आश्चर्यच होतं की उमाने असं काय लिहिलं. म्हणून ते पुस्तक मी पूर्ण वाचलं, तसं कुठेही त्याच्यात नाही. पुढच्या वेळीच मी त्याला विचारलं की तू असं शीर्षक का लिहिलंस, तर त्याच्यात कंटेंट मध्ये असं काहीच नाहीये. आणि मणिलालच्या जीवनात असं काही घडलंही नाही. म्हणजे एकदा फक्त त्यांच्या एका नैतिक गोष्टीसाठी गांधींनी त्यांना शिक्षा केली होती, पण त्याच्या विस्तारात जात नाही आता. तर तिला थोडा संकोच वाटत सांगतात. आणि मग सांगू की नको असं करत मला म्हणाली ते उपशीर्षक म्हणे माझं नाही म्हणे, ते प्रकाशकाने टाकलं. तो म्हणाला गांधींवर एवढी पुस्तकं निघतात, तुझं पुस्तक कोण ढुंकून बघणार आहे, काहीतरी सेन्सेशनल टायटल पाहिजे. मणिलाल द प्रिझनर ऑफ महात्मा म्हटल्याबरोबर सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली, त्याच्यावर लेख आले, त्याच्यावर रिव्ह्यू आले. आणि मग गाडी मणिलाल वरून हरिलालवर घसरली आणि गांधीजी कसे हुकुमशहा पिता होते असं सगळं ते झालं. तर तसा कोणताही प्रयत्न दाते यात करत नाही. याला खूप संयम लागतो. लोकप्रियता कोणाच्याही डोक्यात चढते. आणि म्हणून तशी काही मांडणी न करता ते करतात, ही पुस्तक मांडतात. म्हणून तसं आता आपण ऐकलंच खरं म्हणजे रिव्ह्यूवरनं हे म्हणताना, आणि ते खरंच आहे असं मला वाटतं की हे पुस्तक सर्व IPS ऑफिसरना आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना एक
मॉडेल टेक्स्टबुक नॅशनल अकॅडमी जी हैदराबादला आहे, पोलीस अकॅडमी, तिथे तर म्हणजे केस स्टडी आणि टेक्स्टबुक म्हणून हे वापरायला पाहिजे अनुवाद करून. सगळ्या अधिकाऱ्यांनी ते वाचायला पाहिजे, त्यांना द्यायला पाहिजे. कारण IPS ऑफिसरना देखील एक आयकॉन पाहिजे. तो नाही आहे दुर्दैवाने, किंवा फार कमी असते. आणि सर्वत्र मूड असाच असतो की सगळीकडे भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचारी मोकळे सुटलेले आहेत, त्यांना राजकीय संरक्षण आहे. म्हणून जसा आता आनंद म्हणाला तसं एक अतिशय निराशावादी सूर सगळीकडे आपल्याला दिसतो. म्हणून हे पुस्तक तिथे वापरायला पाहिजे. हार्वर्ड बिझनेस स्कूल मध्ये एक पद्धत आहे, हे भाषण लेक्चर देत नाही, म्हणजे लेक्चर देतात पण ते कसे शिकवतात. आता आपल्याला माहित आहे जगातल्या अगदी सर्वोच्च मॅनेजमेंट स्कूल पैकी ती एक आहे. पण बहुतेक तिथे शिक्षण मॅनेजमेंटचे केस स्टडी पद्धतीने देतात आणि त्याला हार्वर्ड पद्धतच म्हटली जाते. की मॅनेजमेंटच्या थिअरी सांगायच्या नाही, एक एक प्रसंग, एक एक केस घ्यायची आणि मग त्याच्यातनं मॅनेजमेंटचे काय तत्व, तुम्ही काय केलं असतं इथे. तर ह्या पुस्तकामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की ते खरं म्हणजे नव्या प्रशिक्षणामध्ये असलेल्या पोलीस ऑफिसरसाठी केस स्टडी म्हणून वापरता येते की अशा वेळी तू काय करायचं. प्रसंग राजनैतिक दबावाचा असो की मानवी असो की क्रायसिसचा असो की नैतिक असो, पोलीस दलासमोरची जी आव्हानं आहेत त्याच्यामध्ये काही आव्हानांचा याच्यात उल्लेखही आहे. जे सर्वसामान्य गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्यांमधला एक मोठा भाग दारूचे गुन्हे, त्याचा उल्लेखही आता विस्तृतपणे केला म्हणून त्याची मी पुनरावृत्ती करत नाही. पण दात्यांनी जे वाचून दाखवलं तो एक अतिशय सुंदर, माझ्या जीवनातला एक सुंदरच तो प्रसंग होता, सुंदर अनुभव होता. एक पोलीस अधिकारी फोन करतो आणि म्हणतो की मला माझ्या पोलीस दलातल्या व्यसनींना शिक्षा नाही करायची, त्यांना रिफॉर्म करायची. तर कोण सामाजिक कार्यकर्ता ती संधी सोडेल म्हणून मी त्यांना मदत केली, विशेष काही नाही. पण पुढे नुकतंच गडचिरोलीमध्ये एका दुसऱ्या SP च्या मदतीने आम्ही पोलीस ज्यांना व्यसन लागलं, आणि बघा गडचिरोलीच्या जंगलामध्ये जो पोलीस कर्मचारी जंगलात कुठेतरी एकटा राहतो, वर्षभर आपल्या कुटुंबापासून वेगळा, नक्षलवाद्यांचा केव्हा बॉम्ब फुटेल याचा भरोसा नाही, अतिशय तणावात असतो आणि संध्याकाळी काहीही करायला नसतं. मग त्यातले अनेक जण दारूला बळी पडतात. तर यांच्यासाठी काय करता येईल म्हणून गडचिरोलीला आम्ही एक व्यसन उपचार उपक्रम चालवला पोलीस दलामध्ये, आणि दात्यांना ऐकून आनंद होईल की 350 पोलीस व्यसनींचा याच्यात उपचार. आणि नंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी काही उरली सुरली दारू आहे, दारूबंदी झाली आहे तिथे, त्यामुळे दारूचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण जी काही उरली सुरली दारू आहे ते त्याचं प्रमाण कमी करायला आम्ही जिल्ह्याभरामध्ये 12 व्यसन उपचार केंद्र, अ डिसेंट्रलाइज मॉडेल ऑफ डी एडिक्शन, आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 6000 व्यसनींचा उपचार झालेला आहे. आणि नुसतं व्यसन उपचाराने व्यसन समाजातलं कमी करता येत नाही. ती एक शेवटचा एक अंतिम उपाय आहे कॅन्सरच्या उपचारासारखा. पण कॅन्सर होऊच नये म्हणून काय करायला पाहिजे, तर दारू आणि तंबाखू कमी व्हायला पाहिजे. म्हणून गडचिरोलीमध्ये गेले 5 वर्ष एक दारू आणि तंबाखू नियमन किंवा कमी करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम, अवेअरनेस, सोशल रिफॉर्म्स, विलेज मोबिलायझेशन, ग्रामशक्ती आणि व्यसन उपचार आणि पोलीस दलाचं समर्थन. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी असं मानतो की तुमच्यापैकी काहींना माहित आहे की मी आकडेवारी फ्रीक आहे. तर दरवर्षी आम्ही डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे करतो, अतिशय शास्त्रीय पद्धतीने करतो. 2015-16 मध्ये जो डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे केला त्याच्या तुलनात आता 2021च्या डिस्ट्रिक्ट सॅम्पल मध्ये 61,000 दारू पिणारे कमी झालेले आहेत आणि 1,54,000 लोकांनी तंबाखू खाणं बंद केलं. म्हणून व्यसन उपचार तर हवाच हवा, पण व्यसन उपचार एका व्यक्तीला उपचार करतो. इथे आपल्याला शोध आहे का असा सोशल मॉडेलचा, की जो अख्ख्या जिल्हा, गडचिरोलीची पॉप्युलेशन 12 लक्ष लोकसंख्येच्या जिल्ह्याला लागू पडेल असं सोशल मॉडेल आम्ही डेव्हलप करतो. आणि त्याच्यामध्ये सुदैवाने महाराष्ट्र शासनाचं अतिशय चांगलं सहकार्य. तर व्यसनात दारूचं नियंत्रण
हा एक पोलीस दलांसाठी कायमचा मोठा अडचणीचा प्रश्न आहे. आणि दारू बंदी का नको, तर त्याच्यामुळे बेकायदेशीर भ्रष्टाचार वाढतो वगैरे वगैरे तर्क दिला जातो. तर दारूबंदी हा खरं म्हणजे एक विचित्र असा प्रश्न आहे की इंडिव्हिज्युअली दारू पिणाऱ्याचं अतिशय नुकसान होतं. किती? WHO आकडे सांगतो. WHO असं म्हणतं भारताविषयी की भारतामध्ये आता 51% पुरुष दारू पितात आणि त्यातले 9% हे दारूचे व्यसनी आहेत, अल्कोहोल अब्युजर्स आहेत. त्यांच्या जीवनावरती, कुटुंबावरती किंवा आरोग्यावरती दारूचे दुष्परिणाम होतात आहे किंवा ते ऍक्सिडेंट करतात आहे रोड्सवर, पण तरी दारूपणे थांबू शकत नाही. त्याचा हिशोब जर केला तर आज भारतामध्ये 4.5 कोटी दारूचे व्यसनी आहेत. या प्रत्येक 4.5 दारूच्या व्यसनीचे तुम्ही 4 कुटुंबीय जर त्याच्यामुळे व्यथित झाले असतील तर ढोबळ मानाने 18 कोटी ते 20 कोटी जनता दारूच्या प्रश्नामुळे ग्रस्त आहे. आणि तरी देखील राजकीय नेते आणि प्रशासन हा प्रश्न सोडण्यासाठी का करत नाही काही, तर एक विचित्र प्रकरण आहे. बघा, मी आता 30-35 वर्ष या विषयावर काम करतो, पण माझ्या असं लक्षात येतं देयर इज अ पॅराडॉक्स ऑफ प्रोहिबिशन, की ते केलं तर अनेकांचं भलं होतं. आत्ताच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की गडचिरोलीच्या 61,000 लोकांचं दारू पिणं कमी झालं, पण दारू बंद करणाऱ्या राजकीय नेता मतं गमावतो, कारण जे दारू पिणारे पुरुष असतात त्यांची मतं जातात आणि ज्यांचं भलं होतं ते मत देत नाही. आणि त्यामुळे अंतिमतः जो निर्णय घेणारा राजकीय नेता म्हणतो की दारूबंदी केली तर मतही मिळत नाही, पैसाही जातो, शेवटी अपश्रेयच मिळतं, तुम्ही करू कशाला. आणि इकडे 18 कोटी लोक त्याच्यापासून ग्रस्त आहेत. म्हणून हा विचित्र प्रकारचा विरोधाभास आहे की लोकांना गरज आहे पण त्याच्यावर कृती करणाऱ्याला लोक समर्थन देत नाही. तर दारूचं नियंत्रण हा पोलिसांचा एक महत्वाचा प्रश्न आहे. दलातील भ्रष्टाचार जो आहे तो दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वी गडचिरोलीच्या एका पोलीस अधीक्षकांना मी असं म्हणालो, नाव घेत नाही, की एक त्यांना मी पोलीस ठाणेदाराचं उदाहरण दिलं की या पोलीस ठाणेदाराने गेल्या 2 वर्षात त्या चामोर्शी तालुका म्हणून तालुका आहे त्यातली सर्व बेकायदेशीर दारू बंद करून टाकली. आणि म्हणजे पोलीस ठाणेदाराला बंद करायचं असेल तर तो बेकायदेशीर दारू बंद करू शकतो. याचाच अर्थ असा झाला की बेकायदेशीर दारू सुरू असेल तर पोलीस ठाणेदाराची त्याला संमती आहे, त्याशिवाय सुरू राहू शकत नाही. तर मी त्यांना म्हणालो की तुम्ही 10 ठाणेदार असे द्या मला, तर गडचिरोली जिल्ह्यातली सगळी अवैध दारू आपण बंद करू. हे 5-6 वर्षापूर्वी जेव्हा मुक्तिपथ मी जे आता तुम्हाला सांगितलं ते अभियान आम्ही सुरू नव्हतं केलं. तर ते पोलीस अधीक्षक फार प्रामाणिक होते, फार सज्जन माणूस, स्वतः अजिबात भ्रष्ट नव्हता. पण ते माझ्याकडे बघून करुण स्वरात म्हणाले की पण डॉक्टर बघ, मी 10 प्रामाणिक पोलीस अधिकारी कुठून आणू. तर 10 प्रामाणिक पोलीस अधिकारी कुठून आणू हा जो त्यांचा प्रश्न होता, तो ते जे 3 मुलं दाटेंना दिसली आणि तुम्हाला विसरता येत नाही, किंवा इथिओपियाचं ते मूल जसं मला विसरता येत नाही, तसा हा प्रश्न मला विसरता की 12 लाख लोकसंख्येच्या गडचिरोलीमध्ये जर 10 प्रामाणिक पोलीस अधिकारी सापडत नाहीत एसपींना, म्हणजे 1 लाखामध्ये 1 प्रामाणिक माणूस नसावा, तर या देशाचं काय होणार आहे. आणि म्हणून वाझे आणि परमबीर सिंग ही सगळी उदाहरणं जेव्हा आपण वाचतो तेव्हा निराशा खूप वाटते. आणि म्हणून दातेंचं हे पुस्तक हे त्याच्यावर अँटीडोट आहे, कारण ते वास्तवावर आधारित आहे, काही काल्पनिक कादंबरी नाही आहे, हिंदी फिल्म नाही आहे. आणि एका माणसाने आपलं अख्खं जीवन या हायपोथेसिसवर आधारित केलेलं आहे की प्रामाणिक शासकीय सेवा पोलीस दलात करता येते. तिसरं जे आहे ते नक्षलवादाचं आव्हान आहे. त्याच्या फार मी विस्तारात जात नाही, कारण नक्षलवाद हे खरं म्हणजे लोकशाहीचं अपयश आहे. आणि नक्षलवाद असेल किंवा नॉर्थ ईस्ट मधलं विभाजनवादी जे अतिरेकी आहे त्यांच्या हिंसाचाराचा आपण निषेधच करायला हवा, पण त्याच्या मागे काय आहे थोडं शोधायला पाहिजे. नुसतं बंदुकीची नळी हे त्याला उत्तर असू शकत नाही. तर नक्षलवादाचं किंवा अशा प्रकारच्या अतिरेक्यांचं आव्हान
हे पोलीस अधिकाऱ्यांसमोरचं एक तिसरं आव्हान आहे. पण मला एक चौथ्या आव्हानाचा उल्लेख आता करायचा आहे. आनंद, वेळ किती आहे? एक चौथ्या आव्हानाचा उल्लेख करायचा आहे. नागरिकाला रोजच्या जीवनामध्ये लोकशाहीचं दर्शन जसं मी म्हणालो की पोलीस आणि इतर शासकीय अधिकारी यांच्या मार्फत होत असतं. वर्दीतल्या माणसाच्या रूपात लोकशाही प्रगट होत असते. म्हणून लोकशाहीच्या बाबतीत असं म्हटले आहे की डेमोक्रेसी इज एव्हरीडे रेफरंडम. रोजच माणसाला आपलं मत बदलवायला वाव असतो. आता ही लोकशाही दडपण्याचं साधन पोलीस दलाने व्हावं का? माझ्या दृष्टिकोनातनं पोलीस दलासमोरचा, भारतातल्या पोलीस दलांसमोरचा सगळ्यात मोठा आज जर कोणता प्रश्न असेल, पालघरमध्ये 2 टीनेजर मुली सोशल मीडियावर ते काहीतरी एका मोठ्या राजकीय नेत्यांच्या विरुद्ध टाकतात आणि त्यांना पोलीस जाऊन अटक करतात. ममता बॅनर्जीच्या विरुद्ध कोणीतरी एक व्यंगचित्र बनवतो, पोलीस जाऊन त्याला अटक करतात. राजकीय नेत्यांवरती विनोद करणं हे देखील जर अटकेचं कारण होत असेल, उत्तर भारतामध्ये तर मॉब लिंचिंग अनेक वेळा घडलेलं आपल्याला माहित आहे. कोणाला शिक्षा झालेली आपण वाचत नाही. तर या सगळ्या घटनांमध्ये कुठे ना कुठेतरी पोलीस दलाचा वापर राजनैतिक नेते करून घेतात. तो वापर असंवैधानिक आहे, तरी पोलीस दल त्यासमोर झुकतात. भारताचं सेंट्रल एजन्सीज आणि भारताचे पोलीस दल, वेगवेगळ्या राज्य सरकारचे असतील, केंद्र सरकारची दलं असतील, हे सगळे केजीबी होणार आहेत का? आणि तसं होऊ द्यायचं नसेल तर मग काय केलं पाहिजे? लोकशाही समोरचा हा प्रश्न आहे, पण मी म्हणेन की प्रत्यक्ष पोलीस दलासमोरचा हा प्रश्न आहे की याला आम्ही कसं थांबवणार? भारतामध्ये प्रचंड मोठं महाभारत सुरू आहे. आपण वाचतो की कालचे गृहमंत्री महाराष्ट्राचे आज तुरुंगात जातात आणि काल जे तुरुंगात होते असे एक माजी मंत्री परत येऊन पुन्हा मंत्री बनतात. भारताचे आज जे गृहमंत्री आहे ते पूर्वी एन्काउंटरच्या आरोपाखाली तुरुंगात होते, मग ते सुटतात, ते गृहमंत्री बनतात आणि ज्या गृहमंत्र्यांनी भारताच्या त्यांना तुरुंगात टाकलं होतं त्याला ते तुरुंगात टाकतात. मला कोणत्याच विशिष्ट राजकीय पक्ष आणि नावाशी काही घेणं-देणंच नाही, कारण आपण काही त्याशी संबंधित नाही आहोत. पण हे अतिशय जरूर इथे कालचा शार्प शूटर जो होता आणि पोलीस दलाचा हिरो होता तो आज सचिन वाझे बनतो. कालचे देशद्रोही जे मानले झालेले आहेत, टेररिस्ट मानले गेले होते, ते राजनीतिक नेते बनून सत्तेत येतात. एक रोलर कोस्टर सुरू आणि असं रोलर कोस्टर आता त्याला खूप गुन्हेगारीचं स्वरूप आलंय, पण इव्हन राजकीय विचारसरणीच्या बाबतीत देखील खूप घडलेलं आहे. म्हणजे पुण्यात आहे म्हणून सहज उल्लेख करतो की तुम्ही जर बघाल तर 100 वर्षाचं राजकीय भूमिकांचं रोलर कोस्टर संगीत खुर्ची घडलेली आहे. 1920 पर्यंत टिळक नेते होते, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते. 1942 मध्ये टिळकांचे अनुयायी जे होते ते ब्रिटिश सैन्यासाठी सैन्य भरती करत आणि त्याच विचारसरणीची माणसं 1974 मध्ये जयप्रकाशांच्या सोबत लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत होती. इमर्जन्सीच्या विरोधात, इंदिरा गांधीच्या हुकुमशाहीच्या विरोधात. बघा कसे रोल बदलत जातात. आणि त्यावेळी जे होते त्याच वेळी आजचे अनेक राजकीय नेते भाजपचे त्या काळामध्ये युवा चळवळीत होते. ते आता सत्तेत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध लोकशाही वाचवा म्हणून इतर जण आंदोलन करणार. भूमिका बदलत राहतात. दर 25-30 वर्षांनी जणू काही संगीत खुर्ची होते आणि भूमिका बदलतात. याचा उल्लेख मी यासाठी करतोय की सामान्य जनतेला कळत नाही की कोण कोणत्या जागी उभा आहे, कोण लोकशाहीसाठी आहे, कोण लोकशाहीच्या विरोधात आहे, कोण हुकुमशाहीकडे चालला आहे, कोण दडपशाही करतो आहे.
जॉर्ज ऑरवेलच्या ॲनिमल फार्म पुस्तकामध्ये, ते इतकं प्रसिद्ध पुस्तक आहे की मी सांगायची गरज नाही, पण त्यातलं शेवट आठवून पहा. त्यातले जे प्राणी आहेत त्यातले काही प्राणी ॲनिमल फार्म मध्ये खूप दडपशाही होते, मग क्रांती होते. रशियन क्रांतीच्या वरती हे व्यंजन आहे कादंबरी, आणि ती क्रांती होते. मग हे काही जे क्रांती करणारे क्रांतिकारी पुढारी असतात ते हळूहळू सगळी सत्ता हातात घेतात, मग सौदेबाजी करायला लागतात, भ्रष्ट व्हायला लागतात, आणि मग ज्यांच्या विरुद्ध त्यांनी क्रांती केलेली असते त्यांच्या विरुद्ध सौदेबाजी करतात. शेवटचा प्रसंग जो आहे की त्याच्यामध्ये हे क्रांती करणारे भ्रष्ट झालेले आणि ज्यांच्या विरुद्ध क्रांती केली होती शोषक सगळे मिळून एका जागी जेवण पार्टी करतात, सगळे दारू पिऊन एकमेकांच्या गळ्यात घालून बसले आहेत. बिचारे साधे आपल्यासारखे लोकशाहीतले बाहेरचे जे सगळे प्राणी आहेत ते खिडकीतनं बघून बघतात. आणि ॲनिमल फार्मचं शेवटचं वाक्य आहे की त्यांना कळत नाही त्या बघणाऱ्या प्राण्यांना की विच इज विच, कोण काय आहे, याच्यातला क्रांतिकारी कोणता आणि भ्रष्ट शोषक कोणता. गोविंद निहलानीचा एक द्रोहकाल नावाचा चित्रपट 30-35 वर्षापूर्वी आला होता, तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये हाच प्रश्न आहे की कोण क्रांतिकारी आहे, कोण टेररिस्ट आहे, कोण पोलीस अधिकारी आहे, याच्यामधला भेदच जणू काही संपतो. तर आज उत्तर प्रदेशामध्ये सत्ताधारी कोण आणि गुन्हेगार कोण हे सांगणं कठीण झालंय. आणि हा संगीत खुर्ची सुरू आहे. अशा स्थितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्वाभाविकपणे प्रश्न येत असणार की मी कोणाचे आदेश मानू, आणि हे आदेश जर लोकशाही विरोधात असतील तर मी मान्य करू की नाही करू. केवळ सत्तेत असणं हे आता पुरेसं नाही आहे, कारण तो आज सत्तेत आहे तर नक्कीच विपश्यनामध्ये दातेने नक्कीच ऐकलं असेल की ते सत्यनारायण गोयंका विपश्यनासोबत त्यांची जी टेप चालते त्यात म्हणतात तो जो अनुभव आपण घेत असतो संवेदनांचा की अनित्य अनित्य अनित्य, हे सगळं अनित्य आहे. तर राजनीतीतली सत्ता ही अशीच अनित्य आहे. आणि आज जे सत्तेत आहे त्यांचे आदेश मानून तुम्ही लोकशाहीला दडपलं, उद्या ते जेलमध्ये जाणार आहेत आणि जेलमध्ये असणारे सत्तेत येणार आहेत. पोलिसांनी ऐकावं कोणाचं, निष्पक्ष भूमिका कशी घेणार. जो निष्पक्ष भूमिका घेईल त्याला राष्ट्रद्रोही किंवा राजद्रोही ठरवण्यात येणार नाही अशी काही खात्री आता उरली नाही आहे. आणि म्हणून अशा वेळी काय करायला पाहिजे. राखरू पाटील हे एक नाव मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीच ऐकलेलं नाही, पण मी आज त्यांचं मुद्दाम यासाठी आठवण करतो. राखरू पाटील हे 1930च्या बॅचचे ICS ऑफिसर होते. ते नंतर माझ्या वडिलांचे घनिष्ठ मित्र झाले आणि त्यामुळे मला सुदैवाने त्यांचा अनेक वर्ष त्यांच्याशी संपर्क माझा राहिला. शेवटीपर्यंत मरेपर्यंत ते ट्रस्ट सर्च आमच्या संस्थेचे ट्रस्टी होते. पण त्यांचा उल्लेख आज यासाठी करतोय की ते ब्रिटिशांच्या काळामध्ये कलेक्टर होते, आणि कलेक्टर असून एका जागी मध्यप्रदेशच्या मध्यप्रदेशमध्ये होते. ब्रिटिशांचं सैन्य घेऊन जाणारी एक ट्रेन होती, पण तिने एका जागी स्टेशनवरती चहावाल्याचं किंवा हॉटेलवाल्याचं लुटालूट केली, अन्न खाल्लं. तर यांनी ती ब्रिटिश सैन्याची ट्रेन परत बोलवली कलेक्टरच्या अधिकाऱ्याकडे आणि त्या सैनिकांना अरेस्ट केलं आणि त्यांना शिक्षा दिली. तर असा अपराईट ऑफिसर. पुढे 1942च्या आंदोलनामध्ये त्यांच्यासमोर अतिशय नैतिक प्रश्न. इकडे गांधीजी आवाहन करतात आहे, पुढे मग त्यांनी 1944 मध्ये राजीनामा दिला. भारतातल्या 3 ICS ऑफिसरनी स्वातंत्र्य चळवळीसाठी राजीनामा दिला, त्यातले हे एक. तर हे होते कलेक्टर ब्रिटिश राज्यामध्ये, पण खादीचे कपडे घालत आणि आपल्या स्वतःच्या घरावरती युनियन जॅक लावायचे नाही. कलेक्टर रेसिडेन्स वरती युनियन जॅक लावायचे नाही. आता हे सबऑर्डिनेशन होतं, इनसबऑर्डिनेशन होतं. म्हणून गव्हर्नरनी त्यांना बोलवलं आणि गव्हर्नर त्याला म्हणाले की हे काय तू खादी घालतो. तर ते म्हणाले की ICS ऑफिसरच्या व्यक्तिगत आचरणाच्या नियमावलीत खादी घालू नये असं कुठं कलम आहे का मला दाखव.
मग ते म्हणाले तू घरावर युनियन जॅक लावत नाही. तर हे म्हणाले की कलेक्टर ऑफिसवर मी युनियन जॅक लावतो, पण माझ्या घरावर युनियन जॅक लावला पाहिजे असं कुठे कलम त्याच्यात नाही. अशी हिंमत 1942 साली एक ICS ऑफिसर दाखवू शकत. जसं मी म्हणालो की पुढे त्यांनी तर राजीनामा दिला. राखरू पाटील कोण होता याचं अजून एक तुम्हाला सांगतो. संयुक्त महाराष्ट्राचा जन्म त्यांच्या घरात झाला. ज्या नागपूर कराराच्या द्वारे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र प्रांत स्थापन करण्याचा करार झाला, त्याला नागपूर करार म्हणतात. 7 प्रमुख नेते महाराष्ट्राच्या 3 भागातले मिळून त्यांनी तो करार केला. तो राखरू पाटलांच्या नागपूरच्या घरामध्ये ती बैठक झाली आणि तिथे त्या कराराची सही झाली. म्हणून राखरू पाटलांचं घर हे संयुक्त महाराष्ट्राचं जन्मस्थान आहे. तर आता राखरू पाटलांनी जे ध्येय धाडस दाखवलं तसंच आणि त्याच्या समकक्ष मला सदानंद दातेंच्या या चरित्रात वारंवार आढळतं. पण हा अधिक व्यापक प्रश्न आहे की सर्व अधिकारी कसं दाखवू शकतील. सत्तेची भीती वाटते, पण त्यांनी विसरू नये असं मी त्यांना विनंती करू इच्छितो. हिटलरचे आदेश झाले म्हणून ज्यूंना मारण्यात तर आलं, पण शेवटी न्यूरेमबर्ग ट्रायल झाली. प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनामध्ये न्यूरेमबर्ग ट्रायल चालत असते, चालायला पाहिजे. की मी जे करतो आहे किंवा राजनीतिक नेते मला जे करायला भाग पाडतात आहे, दबाव आणतात आहे, पण शेवटच्या परीक्षेमध्ये त्याचं उत्तर काय होणार. हा जो सत असत विवेक बुद्धीचा निर्णय आहे तो निव्वळ संधी साधूपणातनं घेता येत. आजचा जो नेता आहे, मंत्री आहे, तो माझी बदली करू शकतो, पण साकोली तर साकोली. अशी तयारी पाहिजे. आणि ती तयारी नसेल तर लोकशाहीचं कसं होणार असा एक प्रश्न. जयप्रकाश नारायणांनी 1975 मध्ये 25 जून 1975 मध्ये दिल्ली मधल्या एका प्रचंड मोठ्या सभेला संबोधित केलं. इंदिरा गांधींच्या विरुद्ध अलाहाबाद हायकोर्टच्या केसचा निकाल लागला होता आणि त्यांची निवडणूक बेकायदेशीर सिद्ध झाली होती. राजीनामा द्यावा त्यांनी म्हणून ही सभा होती. 5 लाख लोक सभेला होते. आज जे राज्यकर्ते आहेत त्यांचे पूर्व पिढीतले नेते म्हणजे अडवाणी, वाजपेयी, नानाजी देशमुख तिघही स्टेजवर जयप्रकाशांच्या बाजूला होते. इतरही सगळे नेते होते, राजकीय नेते होते. जयप्रकाशांनी एक आवाहन केलं की आता इंदिरा गांधींना पंतप्रधान पद सोडायला पाहिजे, पण मी जेवढं यांना ओळखतो मला खात्री नाही आहे की ते त्या सैन्य दल, पोलीस दल यांचा उपयोग करून हुकुमशाही स्थापन करणार नाही याची मला खात्री नाही आहे. म्हणून ते असं म्हणाले की मी आव्हान करतो शासकीय अधिकाऱ्यांना की त्यांनी भारतीय संविधानाच्या विरुद्ध असलेला कोणताही आदेश शासनकर्त्याचा मान्य करू नये. हे जे आवाहन होतं जेपींचं, हा राष्ट्रद्रोहासाठी दिलेली चिथावणी आहे असं करून पुढच्याच दिवशी इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लागू केली. या जेपींच्या आवाहनावरती खूप मतभेद, प्रामाणिक मतभेद. अनेक लोकांना असं वाटलं की नाही असं आवाहन शासकीय अधिकाऱ्यांना डायरेक्टली कोणी करायला नको, की तुम्ही राजकीय नेत्याचं आदेश स्वीकारू नका. पण आदेश कोणता स्वीकारू नका? जो भारतीय संविधानाच्या विरोधी आहे असा कोणताच आदेश तुम्ही स्वीकारू नका. प्रश्न आज त्याच्यानंतर जवळजवळ 50 वर्षांनी किंवा 45 वर्षांनी पुन्हा आपल्या समोर दत्त म्हणून उभा आहे की भारतातल्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना असं आवाहन करण्याची गरज आहे का? हे जे सत्तेचं रोलर कोस्टर सुरू आहे त्याच्यामध्ये कोण सत्तेत येईल, काय आदेश देईल, उद्या तो तुरुंगात जाईल, दुसरा परत येईल, कोणाचे आदेश तुम्ही ऐकणार? म्हणून तुम्ही संविधानाचे आदेश ऐका आणि सत्सद विवेक बुद्धीचे आदेश ऐका. ही सत्सद विवेक बुद्धी येणार कुठून? आणि म्हणून जसं पोलीस दलाला शिस्त, शारीरिक बळ, चपळता अनेक गोष्टीचं प्रशिक्षण मिळतं, तसं नैतिक प्रशिक्षण कसं देता येईल?
नैतिक प्रशिक्षण देता येतं का? की त्यासाठी काही आदर्श असावे लागतात? एक फाटका महात्मा, पण 80-100 वर्ष त्याचा आदर्श आपल्याला पुरला. आता त्या आदर्शाला आपणच त्याचं प्रतिमा भंजन करून जीर्ण करून टाकला आहे. समाजाला नवे आदर्श लागतात. नैतिक बळ येणार कुठून? नाही तर रामायणामध्ये तुलसीदास एक प्रसंग वर्णन करतात. वाली आणि सुग्रीव दोन्ही भाऊच आहेत. एक सत्तेत जातो, दुसरा निघतो. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे म्हणून मी सांगायची गरज नाही की वाली त्या गुहेत जातो, तो मेला असं समजून सुग्रीव राज्यपद घेतो, वाली परत येतो, तो सुग्रीवला काढतो. सुग्रीव मग रामाची मदत घेतो. वाली आणि सुग्रीव मध्ये द्वंद्व युद्ध सुरू आहे. आणि ठरलं असं आहे की राम त्यावेळी वालीला बाण मार, पण राम बाण मारतच नाही आणि तो वाली सुग्रीवाला ठोकून काढतो आणि राम नुसतेच बघे राहतात. मग जेव्हा कसा बसा सुटको होऊन तो सुग्रीव येतो आणि तो दोष देतो की भले तुम्ही मला याला द्वंद्वाला पेटवलं आणि मी मार खात होतो, तुम्ही काहीच नाही केलं. तर राम त्यांची जेन्युइन डिफिकल्टी सांगतात. अरे तुम्ही दोन्ही भाऊ इतके सारखे दिसत होते की मला कळतच नव्हतं की सुग्रीव कोणता आणि वाली कोणता. बाण मारून तर तुलाच लागायचा. प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर आज प्रश्न असा आहे की वाली कोण आणि सुग्रीव कोण? बाजू कोणाची घेऊ? मी असं म्हणणार की बाजू कोणाचीच घेऊ नका. बाजू संविधानाची घ्या, बाजू नैतिक घ्या. आणि म्हणून आम्हाला जर अराजक नको असेल, आम्हाला अराज्य नको असेल आणि आम्हाला स्वराज्य हवं असेल, तर गांधीजी म्हणाले की स्वराज्य इज नॉट रूल ऑफ द सेल्फ बट इट इज रूल ऑन द सेल्फ. आणि स्वतःला नैतिक बळ मिळण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांना दातेंचे हे पुस्तक फार उपयोगी राहणार आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाही हे आळशी माणसाचं काम नाही. त्यासाठी रोज अग्निपरीक्षा द्यावी लागते, नागरिकालाही द्यावी लागते आणि अधिकाऱ्यालाही द्यावी लागते. अशा सर्व स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी आणि न्याय आणि कायद्यासाठी जे काम करू इच्छितात सर्वांना दातेंचं हे वर्दीतल्या माणसाचा नोंदी प्रेरणा देईल, आश्वासन देईल, बळ देईल. धन्यवाद. यानंतर आमच्या टीम मधल्या सहकारी पौर्णिमा सुमन औपचारिक आभार प्रदर्शन करतील आणि कार्यक्रमाची सांगता होईल. नमस्कार. कार्यक्रमाची सांगता करताना माननीय डॉक्टर अभयभम, माननीय डॉक्टर नीलाचंद्र बोरवणकर, माननीय डॉक्टर सदानंद दाते यांचे आभार मानते. आम्हाला इतकं छान सगळं अनुभवता आलं, ऐकता आलं, छान वेळ. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित आला. 2 वर्षानंतरच्या काळानंतर एक चांगला कार्यक्रम आम्हाला त्यामुळे साकारता आला. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार. सभागृहाच्या बाहेर पुस्तक विक्रीची सोय केलेली आहे. सवलतीच्या दरात पुस्तकं आहेत. सगळ्यांनी आनंद घ्यावा, पाहून घ्यावी. विकत नाही घेतली तरी कुठली कुठली पुस्तकं आहेत त्याची माहिती दिली जाईल. आणि याबरोबरच हा कार्यक्रम संपला.